या स्वागत. आज आपण बेसिकली परत एकदा जमलो आहे विलासजींना ऐकायला. सह्याद्रीची यशोगाथा जी आपण ऐकली, आता विलासजींचं अनेक गोष्टीवर त्यांचं जे ओपिनियन आहे, त्यांचा जो सल्ला आहे तो आपल्याला ऐकायचा आहे आज. आणि आज माझ्या मते खूप महत्वाचा आजचा दिवस आहे, कारण की जो काही एकंदरीत त्यांचा अनुभव आहे एवढ्या वर्षाचा, एवढ्या संघर्षाचा आणि सगळ्या अपडाऊनचा, तो सगळा अनुभव आपल्याला खूप कामाला येणार आहे आपली पावलं पुढे जाताना. कारण की आता एक खूप मोठा डीप आपणही मारलाय. विलासजींनी तर खूप डीप मारले, अगदी 50,000पासून 70 लाखापर्यंत, परत 6.5 कोटीपर्यंत अनेक डीप मारून विलासजी परत वर आले. त्यामुळे हा जो काही त्यांचा प्रवास आहे तोच मुळात इतका प्रेरणादायी आहे की आपल्याला त्याच्यातूनच खरं म्हणजे कशी वाटचाल करायला पाहिजे. मागच्या वेळेला त्याची सुतोवाच झालेली होती, पण अजून आज जरा आपण थोडस सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊया. विलासजी, तुमचं हार्दिक स्वागत परत एकदा. आणि श्रोत्यांच्या विनंतीनुसार तुम्ही आलात त्याबद्दल मी परत एकदा तुमचं अभिनंदन करतो, आभार मानतो. विलासजी, असं आहे की आता लोकांना एक दोन गोष्टीवर, म्हणजे तसे बरेच प्रश्न आहे आता माझ्या हातात, परंतु जे दोन महत्वाचे विषय तुमच्याकडून त्याच्याबद्दल गायडन्स अपेक्षित आहे. तो पहिला आहे की लॉकडाऊन नंतर, विशेषतः आता लॉकडाऊन केव्हा संपेल माहित नाही, तुम्हालाही नाही मलाही नाही. आज परत 8 वाजता मोदीजी काय घोषणा करतील, वी डोंट नो. बट तरी सुद्धा लॉकडाऊन काही ना काही बरंच शिथिल झालेलं आहे, बऱ्याचशा गोष्टी मुवमेंट चालू झालेला आहे. त्यामुळे आता यानंतरच जे काही शेती राहील आपली, ती शेती शेतीमध्ये काय बदल व्हायला हवेत किंवा काय बदल होऊ शकतील मार्केटमध्ये, विशेषतः डोमेस्टिक मार्केट आणि इंडिजिनस मार्केट आणि एक्सपोर्ट मार्केट, या दृष्टिकोनातून आपल्या शेतमालाचं काय परिस्थिती राहू शकेल आणि शेतीमध्ये काय बदल अपेक्षित आहे, काय व्हायला हवे, काय करायला हवं लोकांनी, याबद्दल एक तुमचं मत हवंय. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला मी मग सलगच एक विषय देऊन टाकतो, बाकी किरकोळ प्रश्न आहेतच, पण दुसरा जो विषय आहे तो म्हणजे मग याला निगडीतच आहे तो म्हणजे शेतमाल प्रक्रिया किंवा आपलं अन्नधान्य, भाजीपाला, फळ फळावर जे काही आहे त्याच्या प्रक्रियेमध्ये काय संधी निर्माण व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये काय होऊ शकतं आणि काय करायला हवं त्या प्रक्रियेमध्ये. पोस्ट हार्वेस्टिंग विशेषतः जे आपण म्हणतो, काढणी पश्चात तंत्रज्ञान, त्याच्यामध्ये काय गोष्टी करणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांनी. आता ठीक आहे, तुम्ही खूप मोठं संघटन उभं केलंय, आज एक 50,000 एकर जवळपास तुमच्या जवळपास आहे आणि तुम्ही काही पिकांवर कॉन्सन्ट्रेट करतात, पण जे आजूबाजूला बरेच असे शेतकरी आहेत, बरेचसे काही लोक आहेत, काही ठिकाणी ते संघटित होतील, काही ठिकाणी नाही होणार, तर काय केलं पाहिजे त्यांनी, याच्याबद्दल जरा आपले मत हवंय. आणि एकंदरीत सगळा आपला जो एक डायरेक्शन आजच्या मीटिंगचं त्या दृष्टिकोनातून आहे. मग बाकी मी प्रश्न आपलं एवढं झाल्यानंतर मी अजून काही प्रश्न आहेत ते विचारेल आपल्याला. विराजजी, परत एकदा स्वागत आणि तुमचं मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद सुनीलजी, धन्यवाद ममता मॅडम. खरं तर सर एकच मिनिट, सॉरी तुम्हाला थोडं इंटरप्ट करतोय, पण आजच्या डिस्कशनला दोन काही महत्वाचे लोक अटेंड करतायत. त्यांनी जरा म्हटलं अजूनही 2-3 जण, म्हणजे एक आंध्र प्रदेशहून आपल्याकडे मिसेस मंजुआणी मॅडम आहेत, त्या अटेंड करतायत. टाटा प्रोजेक्ट CSR हेड होत्या. आणि मिस्टर विनोद पारेख, आमचे गुरु आहेत, ते मॅनेजमेंट गुरु जे आहेत ते आपले विनोद पारेख सर, ते सुद्धा अटेंड करतायत. त्यांचंही परत एकदा स्वागत करतो. आणि अजून बरेच जण जॉईन होत आहेत, आज जॉईन झाले असतील, मला काय आता एवढं मी पाहत नाहीये, परंतु खूप चांगल्या पद्धतीने लोकांचे मला कन्फर्मेशन आले. सॉरी तुम्हाला थोडस डिस्टर्ब केलं, प्लीज. सर्वजण जे कोणी आता इथे ऑनलाईन आहेत त्या सर्वांना माझा मनापासून नमस्कार. खरं तर लॉकडाऊनचा जो काही डिसिजन शासनाने घेतला त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहेत. एक सर्वात महत्वाचं कारण की आपल्याकडे अन्नधान्याचा मुबलक पुरवठा आणि आपल्याकडे म्हणजे कमीत कमी आज सध्या 130 कोटी लोकांना पुरेल एवढं राखीव साठा, कमीत 9 महिन्याचा साठा सरकारच्या ताब्यात आहेत. आणि त्याचबरोबर रब्बी हंगामामध्ये येणार जे क्रॉप ते जर गृहीत धरलं तर पुढचे 1.5 वर्ष पुरेल एवढं अन्नधान्याचा साठा देशामध्ये असल्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घ्यायला सरकारला सोपं गेलं, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. आज जर अशी परिस्थिती नसती, म्हणजे आपल्याकडे जे काही अन्नधान्याचे साठा आहेत अशी परिस्थिती नसती आणि त्याच्या उलट जे काही 1960च्या दरम्यान आपल्या देशात परिस्थिती होती
जेव्हा अन्नधान्याची खूप मोठ्या प्रमाणात टंचाई होती आणि तेव्हाची लोकसंख्या फक्त 42 कोटीच लोकसंख्या असतानाही आपण त्यांना पुरेल एवढं अन्नधान्य आपण पिकू शकत नव्हतो. आणि त्याच्या उलटे आज 130 कोटी लोकसंख्या आणि त्यांना पुरेल एवढं असं 1.5 वर्षाचं अन्न. अशी सिच्युएशन असल्यामुळेच लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेला किंवा सरकारला घ्यायला शक्य झालं, हे आपण सर्वांना मान्य करायला हवं. आणि आता ह्या पार्श्वभूमीवरच सरकारकडून ऍग्रिकल्चर सेक्टरकडे कशा पद्धतीने पाहिलं जातंय किंवा पाहिलं जाईल, हा खरं मोठा उत्सुकतेचा प्रश्न आहे. खरं तर मागच्या 1.5 महिन्यापासून जे काही शासनाने वेगळे निर्णय घेतलेत आणि वेगळ्या इंडस्ट्रीयल सपोर्टसाठी ज्या काही घोषणा केल्या, त्यामध्ये कुठेही अजूनही ऍग्रिकल्चर संदर्भात असं स्पेसिफिक काही सरकारने धोरण असं जाहीर केलेलं नाहीत. आणि त्यातून जे काही ऍग्रिकल्चरचं पोटेन्शियल आहे ते टॅप करण्यासाठी आणि ऍग्रिकल्चर मध्ये जे कोणी 70 कोटी लोक आहेत त्यांना कशी ताकद देता येईल असं काही सरकारचं अजून कोणते दृष्टिकोन किंवा तसं धोरण पुढे आलेलं नाही. सरकारने निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या भरोश्यावर, पण त्या शेतकऱ्यांनाच उभं करायला सरकार काय करतं आता थोडंसं सर्वांना ते बघायची उत्सुकता नक्कीच आहे. मला असं वाटतंय की सरकारची भूमिका हा एक भाग झाला, पण जे कोणी त्या सर्व सेक्टरमध्ये लोक आहेत, मग ते प्रत्यक्ष उत्पादक म्हणून शेतकरी आहेत किंवा त्याला संबंधित जेवढे घटक असतील, इनपुट कंपन्या असतील किंवा मार्केट साईडचे काही घटक असतील किंवा मग त्यांना भांडवल पुरवणारे सगळे बँकर्स असतील किंवा मग त्याच जोडलेले सगळे वेगळे काही असे एज्युकेशन इन्स्टिट्यूट असतील, कोणी शेती संदर्भात जेवढे काही घटक आहेत त्या सर्वांना आता या लॉकडाऊन नंतरच्या संधी किंवा लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळे जे काही जगामध्ये सगळे बदल होत आहेत आणि जगाची जी काही पुनर्रचना होते त्याच्यामध्ये आपल्याला वैयक्तिक काय संधी आहेत आणि जगामध्ये आपल्या संस्थेला, आपल्या ऑर्गनायझेशनला, आपल्या राज्याला, आपल्या भागाला, आपल्या जिल्ह्याला, जिथे कुठे तुम्ही आहात त्याला कुठे संधी आहेत याच्याविषयी आपले स्वतःच मंथन होणं ही खरी मला वाटतं आता आपली सर्वांची दिशा असायला पाहिजे. त्यामुळे आजचा हा मुद्दा जो काही आपण डिस्कस करतोय त्याला आपल्या सर्वांच्या अर्थाने म्हणजे सर्वांच्याच अर्थाने खूप त्याला महत्व आहे. खरं तर शेतीचे जे काही प्रश्न आहेत हे सर्वांना नोन असलेले आहेत. आपण भारतातले जेवढे काही शेतकरी आहेत हे छोटे आणि मध्यम शेतकरी ज्यांचं क्षेत्र 1 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेले असे शेतकरी आपण आहोत. 90% शेतकरी भारतातले ह्या गटामध्ये मोडतात आणि त्यामुळे या छोट्या क्षेत्रावर काम करत असल्यामुळे त्यांच्याकडे निगोशिएशन पॉवर नाहीत. त्यांना जेवढे काही त्यांचे सगळे उत्पादनापासून तर मार्केटमध्ये जेवढे सगळे काही प्रश्न असतील प्रत्येक ठिकाणी त्यांना बऱ्याचदा संघर्षच करावा लागतो आणि वैयक्तिक पातळी पुढे जाता येत नाही. ही परिस्थिती तर सर्वांनाच कल्पना आहे. पीक कोणते असेल, मध्ये एखादं फळ भाजीपाला पिकवणारा शेतकरी असेल किंवा दूध उत्पादक असेल किंवा इतर काही धान्य उत्पादन करणारा असेल, पण प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. तर याचं कारण आहे तर तो वैयक्तिक पातळीवर त्याची ताकद नाही आणि दुसरीकडे मग सरकार म्हणून जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेकडून अपेक्षा खूप तो करतो, पण त्याप्रमाणे सरकार त्याची एकतर पहिली गोष्ट तर तिथे तशा प्रकारची इच्छाशक्ती आहे का हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोच. पण दुसरी त्याचबरोबर सरकारची ताकद आहे का एवढ्या शेती क्षेत्राला त्यांना खऱ्या अर्थाने समृद्ध करायला जे काही भांडवल लागत आहेत किंवा ज्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या करायला लागत आहेत तर तशा प्रकारची भारत सरकारची किंवा राज्य सरकारची तशी परिस्थिती आहे का हा एक प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. मला वैयक्तिक आम्ही या सह्याद्रीच्या सगळ्या प्रवासामध्ये जे काही समजलो तर सरकार ही यंत्रणा खरोखरच आपण ज्या काही अपेक्षा करतो तेवढ्या अर्थाने ती ताकदवान नाहीये हे आपण पहिलं मान्य करायला पाहिजे. आपण सगळे लोकशाही सगळ्या या व्यवस्थेचा भाग आहोत. त्यामुळे जे काही परिस्थिती आहे म्हणजे आपली वैयक्तिक असेल, आपल्या घराची असेल किंवा सरकारची असेल ती आपण मुक्त व्यासपीठावर चर्चा करण्यामध्ये काहीच त्याच्यामध्ये अडचण नाही आहेत. राज्य सरकारचे तुम्ही जर आज पाहिलं, आज राज्य सरकारचं शेतीसाठीचं जे बजेट आहे ते फार करून केलं म्हणजे सगळ्या प्रकारच्या स्कीम जेवढं काही असेल अनुदान वगैरे सगळे विचारात घेतले तर 8,000 कोटीच्या वरती राज्य सरकारच्या बजेटमध्ये त्यांच्या जे काही बजेट आहेत ती तरतूद नाहीत आणि सगळ्या बजेटचा विचार केला तर फक्त ती येते किती तर 2.5% आसपास येते. त्याचबरोबर जर केंद्र सरकारचा जर विचार केला तर केंद्राचं जे काही बजेट आहे त्या बजेटमध्ये या जे काही आताचं लेटेस्ट बजेट आहे तर त्याच्यामध्ये सगळी मिळून 1.25 लाख कोटीची गुंतवणूक जे काही शेतीसाठीची तरतूद केली गेली आणि त्यातल्या महत्वाची जी काही तर ती 72,000 कोटीची जी काही शेतकरी सन्मान योजना आहे त्यासाठी केली गेली. म्हणजे ती शेतकऱ्यांना मदत पण ती तात्पुरती मदत तात्कालिक मदत म्हणता येईल अशी गुंतवणूक जी म्हणतो आपण शेती क्षेत्रामध्ये तर ती फार केली तर केंद्राच्या पातळीवरती 40,000 कोटी ते 50,000 कोटी दरम्यान फक्त बजेटमध्ये तरतूद केली गेली. आणि जिथे बजेट जर आपण पाहिलं तर ते बजेट मागच्या वर्षी जवळजवळ 30 लाख कोटीचं बजेट केंद्राचं होतं.
तर त्या तुलनेत म्हणजे हा फार तर 1.5% फक्त शेती क्षेत्रात गुंतवणूक केली गेली. याचं कारण आहे का सरकारला असं दिसतंय, राज्य सरकार, केंद्र सरकार, की त्यांच्या टोटल रेव्हेन्यू मध्ये शेतीचा जो काही वाटा आहे तो फार मुश्किलीने केला तर जास्तीत जास्त 9 ते 10% दरम्यान आहे. राज्यामध्ये 10% असेल आणि केंद्रामध्ये जास्तीत जास्त विचार केला तर पूर्ण याच्यामध्ये तो 12% आसपास असेल. त्यामुळे ज्या क्षेत्रातून रेव्हेन्यू येतो तिथंच गुंतवणूक करणं या सगळ्या सरकारांची धोरणं आहेत. आणि आपण सगळे शेतकरी, जो 70 कोटी शेतकरी किंवा शेतीवर अवलंबून असलेला समाज, त्यांना जे वाटत किती असेल की आम्ही सर्व एवढं म्हणजे अन्नधान्य पिकवतोय, एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या देशाची गरज भागवतोय आणि सगळे आज या लॉकडाऊनच्या सिच्युएशन मध्ये आम्ही एवढं मोठी कामगिरी केली म्हणून इथे देशाला काहीतरी निर्णय घेता आले, असे आपली किती भूमिका असेल. आणि त्यामुळे अपेक्षा असेल की आता सरकारने मोठ्या प्रमाणात आम्हाला उभं करायला आणि आम्हाला ताकद द्यायला प्रयत्न करावेत. तर ते कुठेतरी मला वाटतं आपण आपलं असं थोडीशी विमर्शना करतो असंच म्हणायला काही हरकत नाही. त्यापेक्षा उलटा विचार करण्याची गरज आहे. आपण जर आता एवढं कर्तृत्व दाखवलंय, आपण जर एवढं आता अशा प्रकारचं जे काही 1960चं चित्र आणि 2020चं चित्र बदलण्याचं कामगिरी करून दाखवली, तर आपल्यामध्ये क्षमता आहे आणि ती क्षमताच वापरून आपण जर चांगल्या पद्धतीने उभं राहायचा प्रयत्न केला तर दिवस नक्की बदलतील. आणि हाच विचार घेऊन आणि लॉकडाऊनच्या सिच्युएशन मध्ये आता ज्या संधी तयार झालेल्या आहेत त्याचा जर विचार केला की आता लॉकडाऊन मध्ये झालंय काय नक्की, तो एक सरळ सरळ म्हणजे पहिली जर एक तुम्ही परिस्थिती पाहिली आहे 50 दिवसामध्ये, तर सगळ्या सप्लाय चेन कोणत्याही असतील त्या फक्त शेतीच्या आणि सर्वच पिकांच्या सर्वच वस्तूंच्या सप्लाय चेन अडचणीत आल्यात, त्या सगळ्या ब्रेक झाल्यात. ज्या काही साखळ्या असतील उत्पादनापासून तर ग्राहकापर्यंतच्या सगळ्याच वस्तूंच्या ब्रेक झाल्यात. आणि त्यात मग ज्या सगळ्या अन्नधान्याच्या जी आपल्या खरं तर म्हटलं तर रोजच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये सगळ्यात महत्वाची गरज असलेली जो काही घटक आहे त्याच्या साखळ्या ब्रेक झाल्यामुळे ज्या पारंपरिक साखळ्या आपल्या शेतकऱ्यांना उत्पादन तयार करतो, बाजार समितीत घेऊन येतो, बाजार समितीतून नंतर तिथले होलसेलचे व्यापारी दुसऱ्या बाजार समितीत नेतात, तिथं परत त्या बाजार समितीत ऑक्शन होतो, तिथून परत छोटे व्यापारी घेतात, त्या छोट्या व्यापाऱ्यावरून परत अजून पुढचा घटक रिटेलर आणि तो मग ग्राहकापर्यंत पोहोचवतो. ही जी काही पारंपरिक साखळी या सगळ्या ब्रेक झाल्यात. आणि हे ज्या काही साखळीमध्ये आतापर्यंत जो काही अन्नधान्याचा पुरवठा 95% अन्नधान्याचा पुरवठा हा एका दिवसात ज्या दिवशी लॉकडाऊनचा निर्णय केला त्या दिवशी एकदम अचानक अडचणीत आला. आणि त्या अडचणीत आल्यामुळे आणि दुसरीकडे ही जर अन्नधान्य प्रत्येक गरज असल्यामुळे एकदम मोठ्या प्रमाणात गॅप तयार झाला. त्या गॅपमध्ये मग संधी तयार झाल्यात. त्या संधी जशा आपण आता बघतोय की छोट्या छोट्या आता काही उत्पादक कंपन्या असतील किंवा प्रोड्युसर कंपन्या असतील किंवा नवीन कोणी स्टार्टअप्स असतील यांनी घ्यायला सुरुवात केली आणि त्यांनी नवीन पद्धतीने साखळ्या परत बांधायला सुरुवात केली डायरेक्ट शेतकऱ्याकडून ग्राहकापर्यंत. तर हे सगळं या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जे घडतंय हे आपण तसं बोलतो तर खूप वर्षापासून आहे आपण, शेतकऱ्यांनी ग्राहकापर्यंत डायरेक्ट पोहोचावं, मधले दलालांची यंत्रणा कमी कराव्या, ज्या काही पारंपरिक यंत्रणा आहे त्यांना पर्याय म्हणून नवीन यंत्रणा उभ्या राहाव्यात. आपण जर इन्फ्रास्ट्रक्चर भाषेत म्हटलं जसे जुने रस्ते ते खूप तुटले फुटले, त्यामुळं त्या रस्त्याला वेळ लागतोय, गाड्या खराब होत आहेत म्हणून नवीन हायवे बांधायचा विचार करतोय आपण, पण ते सगळं घडता घडता खूप दिवस जातात. तसंच आता या ऍग्रिकल्चरच्या सप्लाय चेन मध्ये घडताना आपण बघतोय जे घडायला 10-10 वर्ष लागतील असं अपेक्षित होतं, म्हणजे बदलायला पाहिजे, नवीन सगळ्या यंत्रणा उभ्या राहायला पाहिजेत. त्या लॉकडाऊनमुळे त्याचा स्पीड वाढलाय. म्हणजे जे घडायला 10 वर्ष लागले असतील ते तुम्हाला पुढच्या 2 ते 3 वर्षातच घडताना दिसेल. आणि हे सगळ्याची सुरुवात या 40 दिवसामध्ये आपण बघतोय की झपाट्याने चालू झालेली आहे. टेक्नॉलॉजी तसे डेव्हलप व्हायला लागल्या आहेत, त्याला त्या प्रकारचे सगळ्या जे काही सपोर्ट आहेत म्हणजे डिजिटल काही एखादा प्लॅटफॉर्म असतील, मार्केटिंगचे प्लॅटफॉर्म असतील, काही वेअर हाऊस मॅनेजमेंटचे विषय असतील, ऍग्रिगेशनचे विषय असतील, इथे झपाट्याने टेक्नॉलॉजी तशा म्हणजे ते नीड बेस्ड सोल्युशन डेव्हलप व्हायला लागलेत. आणि त्याचबरोबर त्याची गरज ग्राहकालाही चांगल्या पद्धतीने समजायला लागली. मी आतापर्यंतच्या आमच्या एक 10 वर्षाच्या प्रवासामध्ये जे काही समजलो की आपले सगळ्यात मोठे चॅलेंजेस काय आहेत, एक आपण शेतकरी म्हणून किंवा उत्पादक कंपनी म्हणून, तर 2 चॅलेंजेस आम्हाला कायम समोर आलेत. त्या एकीकडे ग्राहकाची मानसिकता आणि दुसरीकडे शेतकऱ्याची मानसिकता, या दोन्ही बदलणं म्हणजे पारंपरिक जो काही शेतकरी म्हणून त्याचा जो काही विचार आहे आणि त्याचबरोबर ग्राहक म्हणून एक त्याचे जो विचार आहे, दोन्ही बदलणं हे सगळ्यात मोठे आव्हान आपल्या पुढचे आहेत. तुम्ही जर आज ग्राहकाच्या बाजूने जर पाहिलं पारंपरिक ग्राहकाचा विचार की त्यांनी कधी हा विचार केलेला नाही का ते अन्नधान्य जे काही एखादं फळ फळावळ भाजीपाला घेतोय, दूध घेतोय, हे घेताना त्यांनी नक्की कसला विचार करायला पाहिजे, म्हणजे पहिला त्याचा प्राईम ऑब्जेक्टिव्ह काय असायला पाहिजे. तर तिथे कायम ग्राहकाची काय असते का किंमत, मला काय किमतीत मिळालं. म्हणजे भाजीपाल्याच्या बाबतीत आपण काय म्हणतो, ग्राहक काय फक्त निगोशिएशन मोडमध्ये असतो. 5 रुपये जर सांगितले किंमत तर मग 4 रुपये का नाही, 10 रुपये सांगितले तर मग 8 रुपये का नाही. म्हणजे कायम त्याचा निगोशिएशनचा हा जो काही अप्रोच असतो, किंमत हा त्याची पहिली प्रायोरिटी असते. बघायला म्हणून ठीक आहे का, चांगला आहे का, फ्रेश आहे का वगैरे ठीक आहे,
पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, तो सेफ्टीचा, फूड सेफ्टीचा. जे काही तुम्ही अन्नधान्य घेतोय, तो फळ भाजीवाला घेतोय, दूध घेतोय, हे पहिलं सेफ आहे का, हा पहिला प्रश्न त्याला पडायला पाहिजे. त्यांनी पहिला त्या अर्थाने त्या वस्तूकडे पाहिला पाहिजे, आणि त्या अर्थाने मग तो सप्लायर कोण आहे, तो खरोखर मग तो सप्लायर जो आहे तो योग्य आहे का, असा त्याला जर प्रश्न पडायला लागले आणि त्याच्यानंतर पुढचा किमतीचा प्रश्न पडला तर तो योग्य आहे. आणि हे घडायला, हे या प्रकारचा विचारधारा घडवायला खूप वर्षानुवर्ष जे लागले असते, तर ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमुळे आता तुम्हाला दिसते का झपाट्याने घडतंय. आज सगळ्यात आज हेल्थचा जो इश्यू येतोय, इथे सर्वांच्या माझ्या कन्सर्न मध्ये हे मुद्दे पटवायला किंवा सांगायला फार फरक आपली गरज नाही. आज लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ग्राहकाला चांगलं समजतंय, जर त्याला खरोखर जर सेफ आणि ज्या प्रकारे हेल्थी प्रोडक्ट पाहिजे असेल तर ते डायरेक्ट शेतकऱ्याकडून आला असेल, म्हणजे कमीत कमी हँडलिंग झालं असेल तरच त्याच्या दृष्टीने योग्य आहे. त्यामुळे तो साहजिक आहे तशा प्रकारच्या उत्पादनाला लगेच आता तसा रिस्पॉन्स द्यायला लागलाय. दुसरीकडे त्याचबरोबर त्याला जे काय आहे, म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्याकडून येते म्हटल्यावर त्याचं इंटरॅक्शन दोन्हीकडे होणं, दोन्ही बाजूला त्या शेतकऱ्याबरोबर इंटरॅक्शन होणं, त्यामुळे त्याच्या गुणवत्तेच्या बाबतीत जास्त पद्धतीने जो काही त्याचा अप्रोच आहे तो शेतकऱ्याला समजणं, आणि त्यातून शेतकऱ्याच्या बाजूलाही तसे बदल होणं. जो शेतकऱ्याचे मानसिकतेतला दोष आहे तर तो फक्त पिकवतोय, तो कधीच ग्राहकाचा विचार करून पिकवत नाही. तर ग्राहकाला काय पाहिजे नक्की, तो ग्राहक असं फक्त पिकवलंय त्याने तर ते विकायचं आहे, तर विकायची जबाबदारी सरकारची आहे किंवा दुसऱ्या कोणाची यंत्रणा. जास्त जास्त जो काही पारंपरिक विचार आहे तो ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये काही प्रमाणात बदलायला लागलाय. शेतकऱ्याच्या बाजूने की आता ग्राहकाला जे पाहिजे, ग्राहक हा जो विचार करते सेफ्टीचा विचार करतायत, त्याचबरोबर डायरेक्ट त्याच्यापर्यंत पोहोचायचा विचार करतायत, तर हे त्यालाही समजायला लागलाय. आणि हा सगळ्यात महत्वाचा खरं लॉकडाऊनची आपली उपलब्धी म्हणता येईल. तर शेतकऱ्याची मानसिकता बदलणं, आता नवीन पद्धतीने व्यवस्थेकडे बघण्याची, ग्राहकाची बदलणं, तर हे आपल्याला जे घडवायला 10 वर्ष लागले असते पुढच्या काळामध्ये, जे आता जरी अवेअरनेस वाढायला लागलाय सर्व आणि मोठ्या प्रमाणात मीडिया येत असले, ठीक आहे 10 वर्ष लागले असते, ते लॉकडाऊनमुळे तुम्हाला झटपट घडताना दिसते. आणि त्यामुळे या पुढच्या 2-3 वर्षातच खूप मोठ्या प्रमाणात आपल्या ऍग्रिकल्चरच्या सिस्टीम बदलतील, यात काही शंका नाही. आणि त्यामुळेच मी जसं म्हटलं की आता यात सरकारचा रोल कमी होतोय, आणि आता इथं व्यावसायिकतेचा रोल शेतकऱ्यांमधूनच पुढे येणाऱ्या सर्व घटकांचा, त्यातले जे कोणी असतील ते उत्पादक कंपनीच्या स्वरूपात येत आहेत किंवा एखाद्या स्वतःच्या काही खाजगी यंत्रणांच्या स्वरूपात येत आहेत, या सर्वांना आता खूप मोठ्या प्रमाणात संधी नक्कीच तयार होणार आहेत. आज आपण जर पाहिलं महाराष्ट्रापुरतच विचार जर केला तर महाराष्ट्राचं शेतीचं जे उत्पादन आहे राज्याचं, ते 2.5 लाख कोटीचं मागच्या वर्षीचं उत्पादन होतं. आम्ही जे काही एक सरकारपुढे मागच्या वर्षी इथे तेव्हाचे सीएम फडणवीस साहेब आले होते, त्याच्या आधी पवार साहेब आलेले होते, त्या सर्वांपुढं एक जे काही ऍग्रिकल्चरचं एक विजन मांडायचा प्रयत्न केला होता. तर त्याच्यामध्ये स्पष्ट एक अशी काही आकडेवारी आम्ही सर्वात जे त्यातले तज्ञ सर्वांनी मिळून मांडलेली होती. 2.5 लाख कोटीचं महाराष्ट्र राज्याचं शेतीचं उत्पन्न हे 10 लाख कोटीवर नेणं हे सहज शक्य आहे. आज जे काही आता पंतप्रधानापासून तर आपल्या राज्यात सीएम असतील, सर्व जे काही विजन राज्याचं आणि देशात घेऊन जात आहेत, पंतप्रधानांनी एक विजन ठेवलेलं आहे. भारताची जी काही सध्याची ओव्हरऑल काही आपली इकॉनॉमी आहे जी 2.3 GDP ट्रिलियन डॉलरची, तर ती 5 ट्रिलियन डॉलर पर्यंत घेऊन जाणं, आणि राज्याने एक आपली दिशा ठेवलेली आहे की सध्याचं जे काही राज्याचं म्हणजे जे टोटल इन्कम आहे तो 1 ट्रिलियन डॉलर पर्यंत घेऊन जाणं या पुढच्या 5 वर्षामध्ये. म्हणजे जवळजवळ राज्याचं उत्पन्न आजच्या 30 लाख कोटीवरून 70 लाख कोटीवर घेऊन जाणं ही एक दिशा राज्याने ठेवलेली आहे. त्यामुळे त्यामध्ये शेतीचा वाटा तेवढ्या प्रमाणात वाढणं, म्हणजे राज्याचं उत्पन्न जर डबल वाढत असेल तर शेतीचं उत्पन्न डबल नव्हतं ते 5 पट कसं होईल, ही दिशा आता ठेवावं लागणार आहे. आणि हे सगळं घडवायला आपल्याला जे काही त्या संदर्भात जेवढे घटक आहे त्यांचाच विचार जास्त महत्वाचा आहे. सरकार फक्त अशा प्रकारच्या कल्पना मांडू शकते, पण त्या प्रत्यक्षात आणायचं काम जे आहे त्यातले घटकांचं काम आहे. त्यामुळे मला जे दिसतंय का जी काही ग्रोथ आहे, ज्याला इतर इंडस्ट्रीमध्ये आता रिसेशनचा काळ असेल, ऍग्रिकल्चरमध्ये झपाट्याने म्हणजे जो ग्रोथचा उलटा जो स्पीड आहे तो वाढणार, म्हणजे 2%, 3%च्या ग्रोथच्या ऐवजी आता 8-10% वाढू शकते. कारण एक तर तसं फेवरेबल क्लायमेट तयार झालेलं आहे, मार्केट साईडने तयार झालेलं आहे, आणि दुसरीकडे ऍग्रिकल्चर जे काही प्रोडक्शन साईडला त्या बाजूला तयार झालेले आहेत. आम्ही आता जे बघतोय का याच्यामधला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय असणार आहे मग, का आपल्याला आता प्रत्येक पीक हे फक्त ते आपल्या पोट आणि किंवा सगळं फक्त अन्नधान्याचा एक भाग म्हणून न बघता त्याला प्रत्येक पिकाला एक इंडस्ट्री म्हणून बघावं लागेल. तुम्ही जसं आता शुगर इंडस्ट्री बाबतीत जर पाहिलं, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ मागच्या 70 वर्षामध्ये ही शुगर इंडस्ट्री म्हणून डेव्हलप झाली, आणि ती जवळ आज 35,000 कोटीचा एक उद्योग म्हणून राज्यामध्ये आहे. ग्रामीण भागात एक महत्वाचा उद्योग म्हणून शुगर इंडस्ट्रीकडे आपण बघतो. पण जसं म्हणजे शुगर एक पीक म्हणून जे काही उभं राहिलं, तसंच इतर पीक सुद्धा अशाच प्रकारच्या इंडस्ट्री म्हणून आता राज्यात उभे राहायला पाहिजेत, किंवा देशामध्ये तशाच प्रकारचा अप्रोच घ्यावा लागणार आहे.
आणि मग त्या इंडस्ट्रीमध्ये जे काही संबंधित घटक आहे ते शेतकरी असेल किंवा त्यातले पुढचे घटक म्हणून ते ऍग्रिगेटर कोणी फार्म प्रोड्युसर कंपनी असतील, प्रोसेसर असतील, मार्केट साईडचे ऑर्गनाइज प्लेअर असतील, तर सर्वांना त्या प्रत्येक पिकाकडे आता इंडस्ट्री म्हणून जर पाहिला त्यांनी सुरुवात केली आणि ती इंडस्ट्री आता ग्लोबल मार्केटमध्ये कशी आपण त्या कॉम्पिटिशन मध्ये आपण सर्व्हाइव्ह करेल आणि त्यामध्ये ती पुढे जाईल असा एक अप्रोच सर्व घटकांनी घेतला तर मग तुम्हाला एक झपाट्याने बदललेलं सगळं चित्र दिसेल. उदाहरण म्हणून मी फक्त सांगू इच्छितो, आज शुगर इंडस्ट्री 35,000 कोटीची इंडस्ट्री म्हणून पाहिली गेली आणि एक मोठं म्हणजे आज ग्रामीण भागातलं महत्वाचं सेंटर म्हणून पाहिलं गेलं. पण त्यापेक्षा जास्त महत्वाची पिकं किंवा जास्त पोटेन्शियल असलेली पिकं जसे हॉर्टिकल्चर क्रॉप, आज एक एक पीक हॉर्टिकल्चरचं कोणते पीक तुम्ही घेतलं, फक्त द्राक्ष घ्या किंवा फक्त डाळिंब घ्या, फक्त केळी घ्या, फक्त संत्रा घ्या, ते प्रत्येक पीक हे द्राक्ष आपल्या ऊसापेक्षा जास्त पोटेन्शियल असलेलं मार्केटच्या साईजचा हिशोबाने विचार केला म्हणजे देशातलं मार्केट असेल किंवा जागतिक मार्केटचा विचार केला तर ऊसापेक्षा जास्त संधी असलेले जे सगळे पिकं आहेत. फक्त त्या पिकांना आपण कधी इंडस्ट्री म्हणून पाहिलं नाही आणि इंडस्ट्री म्हणून सरकारच्या पातळीवर पाहिलं गेलं नाही आणि शेतकऱ्यांनी पाहिलं गेलं गेल्यामुळे त्याची आपली खरे त्याचे जे काही आहे ते पोटेन्शियल आपले टॅप करता आले नाहीत. ते आता इथून पुढे करावं लागेल. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये हे आता मला वाटतं सर्वांनी ती दिशा पकडायला सुरुवात केलेली आहे. सरकारची धोरणं ऑलरेडी थोडीशी फेवरेबल अशा पॉलिसीज जे काही ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट पॉलिसी मागच्या वर्षी आली, केंद्राची आली, त्याला धरून राज्याचे काही धोरणं येत आहेत ते ह्या धर्तीवर येतात. राज्यामध्ये आता स्मार्ट प्रोजेक्ट होऊन येतोय. ह्या ऊस सोडून आणि दूध सोडून इतर सर्व पिकांच्या व्हॅल्युएशन उभ्या करणं, इंडस्ट्री उभं करणं, त्यासाठी शेतकरी ऑर्गनाईज करणं, नंतर ते ऑर्गनाइज रिटेल बरोबर जोडणं, एक्सपोर्टच्या डायरेक्ट मार्केट लिंकेज कशी तयार होतील या दृष्टीने धोरणं आता तशी यायलाच लागलेली आहेत. पण लीड इंडस्ट्रीमधूनच घेणं, इंडस्ट्रीमधूनच अशा प्रकारचे आता सर्व नवीन अंतरप्रेन्योर उभे राहणं हा सगळ्यात महत्वाचा भाग असणार आहे. आणि तसं घडलं तर तुम्हाला पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्राचं जे चित्र आहे ते बदललेलं ऍग्रिकल्चर मध्ये बदललेलं दिसेल. आपले जे पारंपरिक महाराष्ट्रात 2 कॅश क्रॉप होते, ऊस आणि विदर्भ मराठवाडा विचार केला तर कापूस आणि दुसरं नंतर दुग्ध व्यवसाय, या 3च पिकामध्ये थोड्याफार प्रमाणात शाश्वत इन्कम शेतकऱ्यांना दिसत होतं. बाकीचे जे काही पारंपरिक पिकं आहेत आपले ज्वारी, बाजरी, त्याचबरोबर नंतर सोयाबीन, मका या पिकांमध्ये आपण जर तुम्ही पाहिलं 10,000 ते 20,000 रुपयाच्या वरती इन्कम कधी शेतकऱ्याला एकरी मिळालेलंच नाहीत. आणि दुसरीकडे जे पीक आहे हॉर्टिकल्चर सारखे क्रॉप तिथं उत्पादन 1 लाख ते 2 लाख एकरी मिळू शकतात, पण तिथे शाश्वती नाही, तिथं काय म्हणजे पुढे जुगारासारखी अशी परिस्थिती. याला आता एक इंडस्ट्री म्हणून जेव्हा आपण बघायला लागू, ऑर्गनाइज वेने जायला लागू तर डेफिनेटली तुम्हाला सगळं प्रकारचं तुम्हाला चित्र बदललेलं दिसेल. आणि यामध्ये सर्वच म्हणजे आता जे आहे एखादं सह्याद्री सारखं एक कुठेतरी आज एखादं दुसरं कुठेतरी उदाहरण दिसत असेल तर असे तुम्हाला 500-1000 कंपन्या दिसणं हे काही मोठी गोष्ट नसेल. आज जवळजवळ देशातल्या बाजाराचा विचार केला तर 50 लाख कोटीचं फूड रिटेल इंडस्ट्री आपली सर्व आहेत आणि जी काही पारंपरिक ती सर्व जे काही किराणा, छोटे फळ भाजीपाले विक्रेते यांच्या स्वरूपात इंडस्ट्री आहे ती आता ऑर्गनाइज व्हायला लागलेली आहेत. मोठे प्लेयर तुम्ही जसं पाहिलं बिग बास्केट सारखं ऑनलाईन प्लेयर आलेला आहे, अमेझॉन, फ्लिपकार्ट सारखे प्लेयर बी आता या रिटेलच्या ट्रेडमध्ये ऑनलाईन येत आहेत. ऑफलाईन मध्ये डीमार्ट असेल किंवा मग रिलायन्स असेल, बिग बाजार असेल, हे प्लेयर आता मोठ्या जॉईंट व्हेंचर करतायत. जसं रिलायन्सने आताच फेसबुक बरोबर केलं, बिग बाजारने अमेझॉन बरोबर केलं, बिग बास्केट अलिबाबा बरोबर गेलेली आहेत. म्हणजे असे मोठे सगळे जे काही आता जायंट प्लेयर आहे सगळे इंटरनॅशनल मार्केटमधले आणि देशातले हे सर्व जोडून ते मोठे असे काही मोठ्या ऑर्गनाइज रिटेल पुढे यायला लागलेले आहेत. आणि हे ऑर्गनाइज रिटेल जे येत आहेत त्याच्याबरोबर मागे त्यांना जोडून जे काही सप्लाय चेन मध्ये लोक आहेत मग ते ग्राउंड लेवलला फार्मरच्या लेवलला प्रोडक्शन करणार असेल किंवा मध्ये गोडाऊन सारख्या किंवा काही ओशोरी सारख्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काही लोक असतील, लॉजिस्टिक मधले प्लेयर असतील, टेक्नॉलॉजी मध्ये असतील, या सर्वांना आता या नवीन सगळ्या इंडस्ट्रीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात वाव आहेत आणि त्याची झपाट्याने वाढ होताना दिसणार आहे. तुम्ही जर पाहिलं या सर्वांना या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये किती झपाट्याने प्रतिसाद मिळालेला आहे. बिग बास्केट, अमेझॉन यांचं सगळ्यांचे धंदे खाली जात आहेत आणि यांचे वाढत चाललेत. याचं कारण आहे का आता हाच नवीन सगळा रस्ता तयार होणार आहे. हा जो काही डिजिटलायझेशनमुळे आणि सर्वच ऑनलाईन सर्व जे काही मार्केट सिस्टम राहिले आहेत त्यामुळे आता फार्मर असेल म्हणजे प्रोड्युसर असेल आणि कंझ्युमर त्याच्यामधल्या अंतर कमी होत आहेत, मधले दलाल कमी होत आहेत. मी फक्त फ्रूट अँड व्हेजिटेबल पुढचं उदाहरण म्हणून सांगतो. 25% जो शेतकऱ्याला आतापर्यंत म्हणजे ट्रॅडिशनल मार्केटमधून त्याला कंझ्युमरच्या प्राइसमध्ये हिस्सा मिळत होता. म्हणजे जेव्हा कंझ्युमर एखादी वस्तू रुपयाला घेतो तेव्हा शेतकऱ्याला फक्त 25 पैसेच मिळतात फळ भाजीपाल्या ट्रेडमध्ये. हे ऑफिशियली आपल्या वेगळ्या स्टॅटिस्टिक्स मधून येतात. तर ह्या सगळ्या ऑनलाईनच्या सिस्टीममध्ये ते ऑलरेडी 50% गेलेले शेतकऱ्याचा वाटा, कारण मधले यंत्रणा कमी व्हायला लागल्यात. तर हे सगळंच आता खूप झपाट्याने बदलतंय. जे बदलायला सरकारच्या धोरणाने किंवा इतर गोष्टींनी शक्य झालं नसतं ते आता ह्या कारणातून बदलतंय. तेव्हा आपण सर्वांनी पॉझिटिव्ह राहणं आणि ह्या सगळ्याकडे आता सकारात्मक बघणं
संधी प्रत्येक जण कशा स्वतःच्या पातळीवर घेतोय हे आता बघणं गरजेचं आहे. एक याला जोडूनच जो काही सुरेंद्रजी सांगितलं का निर्याती संदर्भातल्या काय संधी आहेत आणि त्याचबरोबर प्रक्रिये संदर्भातल्या काय संधी आहेत, तर दोन्हीच्या बाबतीत मी एकच सांगू इच्छितो की आपण आता वेगळ्या वेगळ्या अर्थाने म्हणजे एक निर्यातीची संधी किंवा प्रक्रिये संधी असं न बघता त्या पिकामध्ये काय संधी असं बघायला हवं. म्हणजे पीक म्हणून आपल्याला इंटिग्रेटेड अप्रोचने जावं लागेल. बऱ्याचशा तुम्ही ह्या सगळ्यात जे काही आपण आता पिकांविषयी चर्चा करतोय जिथं खरे प्रॉब्लेम आहेत, हॉर्टिकल्चर सारखे क्रॉप असतील किंवा मग इतर सगळ्या तुम्ही इतर जे काही कम्युनिटी आहे जसं सेरिकल्चर सारखा एक मोठा ऑपॉर्च्युनिटी असलेला एरिया आहेत, ॲग्रो फॉरेस्ट्री आहेत, बांबू आहेत किंवा आता सगळ्या जे काही फ्युअल क्रॉप्स आहेत असं जे आपण बोलतोय या सगळ्यामध्ये एक अप्रोच पाहिजे का इंटिग्रेटेड अप्रोच. म्हणजे आपल्याला मार्केटिंग करताना कुठेही अशा प्रकारचा फोकस नको आहे का फक्त मी एक्सपोर्टच करेल किंवा मी फक्त डोमेस्टिक मार्केटच करेल आणि त्याचबरोबर फक्त मी फ्रेशच विकेल किंवा फक्त प्रोसेस करेल असा अप्रोचच नकोय. इंटिग्रेटेड अप्रोच हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे त्याच्यामुळे इंटिग्रेटेड अप्रोच म्हणजे काय तर मी जेव्हा शेतकरी म्हणून बघतोय तर माझं जे काही प्रोडक्शन आहे ते 100% कसं चांगल्या पद्धतीने विकता येईल हा माझा उद्देश आहे. मग 100% चांगलं विकण्यासाठी जर मला फ्रेशच विकता आलं तर मी पहिला त्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. पण जर ग्लड सिच्युएशन होते किंवा क्वालिटीमुळे काय अडचण येते आणि म्हणून मला फ्रेशच्या बाजारात किंमत मिळत नाही म्हणून मी प्रक्रियेकडे गेलो तर ते लॉजिकल आहे. मी नुसतं फक्त आता मी एखादं उत्पादन करताना प्रक्रियेसाठी करेल असं म्हटलं तर गुंते तयार होतात. उदाहरण आपल्या द्राक्षामध्ये जे लोक असतील त्यांना चांगली कल्पना आहे. वाईन इंडस्ट्री मधल्या काळामध्ये उभा करायचा प्रयत्न झाला. वाईनचे द्राक्ष फक्त प्रक्रियेसाठी तयार म्हणजे त्याला वापर होतो. ते तुम्ही फ्रेश मार्केटला करू शकत नाही, विकू शकत नाही. ते म्हणजे जर प्रक्रियेसाठी जर त्याला खपले नाहीत म्हणजे त्या वाईन इंडस्ट्री घेतले नाहीत तर ते पूर्ण फेकावं लागतात किंवा त्याला किंमत शून्य मिळते. मग त्या तिकडे जायचं का मी दुसऱ्या अशा व्हरायटी त्याच्या व्हरायटी मला गरज पडली तर मी प्रक्रिया म्हणजे रेझिन करू शकतो किंवा गरज पडली तर ज्यूस करू शकतो किंवा गरज पडली तर प्रोसेस करू शकतो आणि सगळ्यात शक्य झालं तर पहिलं फ्रेशच विक्री करून 2 पैसे मिळू शकतो अशा व्हरायटीकडे जाणं हा सरळ म्हणजे तो अप्रोच आपल्याला दिसतो का टेबल इंडस्ट्री ग्रेप इंडस्ट्री त्यामुळे वाढली, वाईन इंडस्ट्रीच्या प्रमाणात वाढले नाहीत. तर कोणतेही पीक तुम्ही घ्याल कोणत्याही पिकामध्ये जाल तर तेव्हा हाच इंटिग्रेटेड अप्रोचचा विषय महत्वाचा आहे. पण त्यातला फोकस एरिया असायला पाहिजे की मॅक्झिमम रिअलेशन माझ्या पिकाला कसे मिळेल, माझ्या मालाला कसे मिळेल. मॅक्झिमम रिअलेशन साठी मग मी 2 किंवा 3 रस्ते कसे एका वेळेस तयार करतोय. मग मी एक्सपोर्टचा मी रस्ता कसा तयार करतोय जिथून मला जास्त रिअलेशन माझ्या डोमेस्टिक मार्केटमध्ये जास्त रिअलेशन मिळू शकेल तो रस्ता आपल्याला पकडायचा आहे. आणि दुसरीकडे गरज पडली तर म्हणजे माझा माल जर रस्त्यावर फेकायच्या वेळेस तेव्हा मला प्रक्रियेमुळे मला 2 पैसे शाश्वत कमीत कमी माझा खर्च भरून येईल एवढे मिळत आहेत. हे दोन्ही उद्देश साध्य करू शकतो आणि त्या अर्थाने गेलो तर मग 100% तुम्हाला मोठ्या प्रमाणात ग्रोथ दिसेल. आज आता आम्ही सह्याद्रीच्या मॉडेलमध्ये तो सगळा हा प्रयत्न केला. इंटिग्रेटेड पोस्ट सर्व्हिस मॅनेजमेंट त्याचबरोबर इंटिग्रेटेड क्रॉप मी मागच्या आपल्या परवाच्या सेशनमध्ये सांगितलं तर वेगवेगळे पिकं एका जागेवर आणायचा प्रयत्न केला. त्यामुळे जे काही घडलंय तर ते पिकं एका जागेवर आणायचा प्रयत्न झाल्यामुळे इफिशियन्सी यायला लागली. म्हणजे पोस्ट इथं पहिलं फार्म लेवलला शेतकऱ्यांना पर्याय मिळायला लागला तर एका वेळेस आपण 4 वेगळ्या पिकामध्ये काम करू शकतो आणि त्या प्रत्येक पिकामध्ये आपण एक गॅरंटेड प्रॉफिट आणू शकतो. पोस्ट सर्व्हिस लेवल इफिशियन्सी वेगळ्या पिकाची एकत्र यंत्रणा आल्यामुळे ते एक्सपोर्ट आणि प्रोसेसिंग एकत्र आल्यामुळे ते झालं आणि मार्केट साईडलाही ब्रँड क्रिएशन मध्ये फायदा व्हायला लागला. तर हे सगळं आपण असं जर धोरण धरलं तर तुम्हाला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी संधी दिसायला लागेल. एक्सपोर्ट पुरता जर तुम्ही विचार केला आज आपल्याकडून भारतातून आतापर्यंत जो काही एक्सपोर्ट होत होता त्याच्यामध्ये सर्वात मुख्य जर आज 1 नंबरचा प्रोडक्ट असेल तो राईस आहे. ज्याच्यामध्ये बासमती राईस किंवा नॉन बासमती राईस. 2 नंबरला जर तुम्ही पाहिलं तर मग फिश इंडस्ट्रीचे प्रोडक्ट्स, 3 नंबरला मीट इंडस्ट्री आणि मग 4 नंबरला तुम्हाला हॉर्टिकल्चर क्रॉप दिसत आहेत. मग बाकीचे जे काही छोटे छोटे यंत्रणा दिसत आहेत. आपल्या महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर आपल्याकडं राईस होतच नाही त्यामुळे तो प्रोडक्ट आपल्याकडे नाही असेल आणि दुसरीकडं जे काही असेल मीट इंडस्ट्री तिला जे काही सरकारची धोरणं आणि याच्यामुळे अडचणी आल्या आहेत. फिश 100% एक पोटेन्शियल क्रॉप महाराष्ट्रामध्ये म्हणजे त्या प्रकारची कम्युनिटी आहेत आणि पण महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठं जे पोटेन्शियल आहे एक्सपोर्टमध्ये ते हॉर्टिकल्चर क्रॉप्समध्ये आहे. आज आपला हॉर्टिकल्चरचा जो एक्सपोर्ट आहे पूर्ण देशाचा जवळजवळ प्रोसेस आणि फ्रेश हा दोन्ही मिळून जवळजवळ 14,000 कोटीचा आहे. तो कमीत कमी 5 टाइम्स म्हणजे 70,000 कोटीपर्यंत जाणं हे सहज त्या मार्केटचा पोटेन्शियलचा विचार केला तर शक्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी महाराष्ट्राचा एक्सपोर्टमध्ये वाटा जो आज आपला जवळजवळ टोटल हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट 30% आहे तो अजून वाढायला संधी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्वच हॉर्टिकल्चर क्रॉपला म्हणजे ज्याच्यामध्ये ग्रेप्स महत्वाचा पीक आहे, दुसरं पोमग्रेनेट आहेत, तिसरं बनाना आहेत, चौथं सिट्रस क्रॉप जे आता सध्या अजून काहीच एक्सपोर्ट होते त्याला मोठी संधी आहे आणि मँगो हे 5 फ्रूट मोठ्या प्रमाणात एक्सपोर्टला संधी आहेत. आणि व्हेजिटेबलचा जर विचार केला तर आपलं ओनियनचा आपल्याला कल्पना आहे ट्रॅडिशनली सर्वात जास्त एक्सपोर्ट आपला ओनियन मध्ये आहे.
पण त्याचबरोबर इतरही सगळे व्हेजिटेबल, ज्याच्यामध्ये दुसरं टोमॅटो एक महत्वाचं पीक आहे, आणि इतर मग तुम्ही जर फ्रोझन स्वरूपात जर विचार केला तर मग फ्रोझन स्वरूपात सगळ्याच प्रकारचे व्हेजिटेबल, मग जिथे मग स्वीटकॉर्न पासून तर मग आपल्या मग ओकरा पासून किंवा इतर मग कॅरेट असेल, या सगळ्याच व्हेजिटेबल मध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या एक्सपोर्टसाठी वाव आहेत. फक्त या सगळ्यामध्ये एक्सपोर्टमध्ये एक महत्वाचा मुद्दा काय मिळतो, आपली कंपॅरिझन होताना ही सगळ्या ग्लोबल सगळ्या आपले जे काही इतर प्रोड्युसर असतील त्यांच्याबरोबर होते. ते भारतातून आपण द्राक्ष पाठवतो तेव्हा आपली कंपॅरिझन चिली बरोबर होते, साऊथ आफ्रिकेवर होते. आपण जेव्हा केळी पाठवतो भारतातून तेव्हा आपली कंपॅरिझन फिलिपाईन्स बरोबर होते, इक्वेडोर बरोबर होते. आपण जेव्हा फ्रोझन व्हेजिटेबल पाठवायचा प्रयत्न करतो तेव्हा आपली कंपॅरिझन चायना बरोबर होते. आणि या सगळ्या इंटरनॅशनल कॉम्पिटिटर बरोबर आपली इफिशियन्सीचा अर्थ म्हटला तर मग प्राइस आणि क्वालिटी दोन्ही अर्थाने आपण या सर्व कॉम्पिटिटर तुलनेत कुठं आहोत, हा प्रश्न आपल्याला कायम पडायला पाहिजे. आपण म्हणजे आपण तिथे लढताना असा विचार इंटरनॅशनल मार्केटमध्ये, मी नाशिकचा शेतकरी आहे तेव्हा मी नाशिकवरून एक्सपोर्ट करताना सांगली किंवा फक्त सोलापूरचा लातूरची तुलना करून नाही चालणार, तर मला तुलना करावं लागेल, साऊथ आफ्रिकेची तुलना करावं लागेल, मला चिलीची तुलना करावं लागेल, मला इजिप्तची तुलना करावं लागेल, की तिथल्या शेतकरीची प्रॉडक्टिव्हिटी किती आहे, त्याची किंमत प्रोडक्शन किंमत किती आहे, त्याची क्वालिटीचं स्टँडर्ड काय आहे. कारण इंटरनॅशनल मार्केटमध्ये म्हणजे युरोप मार्केटला जर आज एखादा प्रॉडक्ट घेऊन जात असेल तर तो कम्पेअर करताना तो या सर्वांबरोबर माझी कम्पेअर करणार आहे. तर ती आपल्याला ती इफिशियन्सी, ती क्वालिटी स्टँडर्ड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो माइंडसेट आपल्याला आणावा लागेल. का आता आपली कॉम्पिटिशन या इंटरनॅशनल बाजारात आहे, तिथं आपल्याला टिकायचं आहे, तर तसं अर्थानेच आपली प्रोडक्टिव्ह क्वालिटी आणावं लागेल. आणि जे ग्रेसमध्ये काही प्रमाणात आपल्या शेतकऱ्यांनी सिद्ध केलेले आहेत, कांद्यामध्ये काही प्रमाणात सिद्ध केलेले आहेत, आणि आता प्रोसेसमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रातले उद्योग बरेच पुढे येत आहेत. तुम्ही जर पाहिलं फ्रोझन व्हेजिटेबल खूप झपाट्याने मागच्या 5 वर्षात आपल्या सगळ्यात म्हणजे एक ट्रेंड म्हणून बिझनेस म्हणून असेल, आणि त्याचबरोबर एक्सपोर्टमध्ये मोठ्या प्रमाणात त्या सर्वांना पोटेन्शियल वाढायला लागलेत. फक्त नुसतं स्वीटकॉर्नचं जर तुम्ही उदाहरण घेतलं, आज महाराष्ट्रामधून कमीत कमी ह्या वर्षी 500 कंटेनर फ्रोझन स्वीटकॉर्नचे एक्सपोर्ट झालेले आहेत, तर जे तुम्ही कधी त्याचा विचारही केला नसेल. अशा खूप कम्युनिटी झपाट्याने पुढे येत आहेत. आम्ही यावर्षी काही जपान मार्केटला स्ट्रॉबेरी एक्सपोर्ट केली, फ्रोझन स्ट्रॉबेरी एक्सपोर्ट केली. फ्रोझन स्ट्रॉबेरी आपल्याला कल्पना आहे, महाबळेश्वर, पाचगणी हा आपला एक मुख्य भाग आहे, पण त्याचबरोबर इतरही भाग काही म्हणजे नाशिक जिल्ह्यातला आपला दिंडोरीचा परिसर असेल किंवा मग पश्चिम घाटातला इतरही सगळा पुणे जिल्ह्यातला, सातारा जिल्ह्यातला भाग असेल, तिथे या स्ट्रॉबेरी वाढवायला मोठी संधी आहे. आणि इथं ती काही आतापर्यंत स्ट्रॉबेरी ट्रॅडिशनली फक्त आपण देशातल्या बाजारात विकायचा प्रयत्न केला असेल, तर एक्सपोर्ट मार्केटमध्ये मोठ्या संधी त्यात आहेत. चायनामध्ये जे काही आता लॉकडाऊनमुळे सर्वांना कल्पना आहे, लॉकडाऊन कोरोनाच्या सगळ्या इश्यूमुळे चायना विषयीच एक नकारात्मक भावना तयार झालेली आहे. चायनातले बरेच उद्योग बाहेर जायचा प्रयत्न आहेत, बरेच देश चायनाचा ट्रेड कमी करायचा प्रयत्न करतायत. तर इथे आपल्या ह्या ऍग्रिकल्चर कम्युनिटी ज्या आहेत, या सर्व अशा कम्युनिटी त्यांना खूप संधी आहेत. जपानचा ज्या कस्टमर आम्ही बोलतोय तो मागच्या 1-1.5 वर्षापासूनच आमच्या संपर्कात आहेत, आणि काही ट्रायल कन्सल्ट मागच्या वर्षी गेल्या होत्या, यावर्षी कमर्शियल गेल्यात. त्यांचा ऑलरेडी आधीपासूनच अप्रोच चायनापासून दूर जायचं, म्हणजे 35,000 टन ते चायनामध्ये इम्पोर्ट करत होते फ्रोझन व्हेजिटेबल्स आणि फ्रूट. तर त्यांना ऑलरेडी त्याला रिप्लेसमेंट ते बघायला प्रयत्न करत होते, आणि आता ह्या सगळ्या कोरोना सिच्युएशनमुळे त्यांचं स्पीड अजून वाढणार. त्यामुळं आपल्याला संधी 100% नक्कीच आहेत. मला म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरतं जर म्हणायचं म्हटलं तर मी असंच सांगेन का हॉर्टिकल्चर सेक्टरला आपण फोकस करायला पाहिजेत, जिथे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्याला छोट्या शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळवण्याची संधी आहेत. इतर पिकांमधून जिथं 10-20 हजार रुपये मिळू शकत नाही, इथं लाख 1.5 लाख मिळू शकतात. आणि हे सेक्टर आतापर्यंत अनऑर्गनाइज राहिलं होतं, त्याला आता ऑर्गनाइज करायला आणि एक इंडस्ट्रीच्या स्वरूपात आणायला आपल्याला सर्वांना संधी आहेत. जे काही 1-2.5 लाख कोटीचं राज्याचं उत्पन्न आहे ते 5 लाख कोटीवर नेणं हे शक्य जर करायचं असेल तर हॉर्टिकल्चरला सर्वात महत्त्वाचा फोकस दिला पाहिजे. आपल्या राज्यामध्ये हॉर्टिकल्चर सगळ्या क्रॉपच्या इंडस्ट्री म्हणून त्याला उभं करणं, प्रत्येकाला इंटिग्रेटेड अप्रोच इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं, शेतकऱ्यांना ऑर्गनाइज करणं, पुढच्या फ्रंट एंडचे जे काही ऑर्गनाइज रिटेल उभे राहिले त्यांच्याबरोबर कनेक्ट करणं देशातल्या बाजारात, आणि जगाच्या बाजारामध्ये आता ऑर्गनाइज इतर रिटेल बरोबर शेतकऱ्यांनी ऑर्गनाइज होऊन जसं फार्मर प्रोड्युसर कंपन्या उभे राहतात त्याच्या स्वरूपात त्यांनी जाणं, आणि त्याचबरोबर गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आता ऍग्रिकल्चरमध्ये या सर्व याच्यामध्ये कशी येईल, आणि ती गुंतवणूक येताना फक्त शेतकऱ्याच्या खिशातूनच नाही येता इतर म्हणजे जे काही सगळे ग्लोबल इन्व्हेस्टर आहेत त्यांच्याकडून कशी येईल, यासाठी आपल्याला आता बघावं लागणार आहे. त्यासाठी सरकारची धोरणं बदलण्यासाठी प्रेशर तयार करावं लागणार आहे. ऍग्रिकल्चरमध्ये जे काही प्रेशर ग्रुप आतापर्यंत आहेत, म्हणजे काही संघटना आपण म्हणतो, ते आंदोलन फक्त भाव मिळवण्यासाठी आंदोलन करणं, भाव तर काही कोणी देत नाहीत, पण फक्त ते आंदोलन करतात. त्यांनी आता ते प्रेशर ग्रुप त्यांनी खरं अशा अर्थाने टॅक्ट करण्याची गरज आहे. ग्लोबल कॅपिटल आपल्या ऍग्रिकल्चरमध्ये आपल्या गावात शिवारात कसे, त्यासाठी आता त्यांनी तसं प्रेशर ग्रुप तयार करण्याची, तशी टास्क फोर्स करण्याची गरज आहे. आणि आपले महाराष्ट्रातले प्रत्येक ऍग्रिकल्चर कम्युनिटी एक ब्रँड म्हणून, ग्लोबल ब्रँड म्हणून कशी उभे राहतील,
जसं अमूल दुधामध्ये एक ब्रँड आज देशामध्ये उभं राहिला असेल, असे प्रत्येक क्रॉपचे ब्रँड कसे उभे राहतील इंटरनॅशनल. तुम्ही जसं म्हणताय आज आता किवी, जसं तुम्हाला जेस्प्री एक ब्रँड सर्वांना कल्पना आहे, किवी मध्ये तो एक फेमस ब्रँड आहे न्यूझीलंडच्या शेतकऱ्यांचा. किंवा मग वॉशिंग्टन ऍपल तुम्हाला कल्पना असेल, किंवा मग डोल बनाना कल्पना असेल. असे जे ब्रँड ग्लोबल ब्रँड आहे, तसे महाराष्ट्रातले आपल्या शेतकऱ्यांचे ब्रँड अशा प्रत्येक पिकाचे असे प्रत्येक कसे उभे राहतील ही आपल्याला आता दिशा धरून चालावं लागेल. मला वाटतं या अर्थाने आपण गेलो तर नक्कीच हे पुढच्या 5 वर्षात आपल्या महाराष्ट्राचं चित्र बदललेलं आपल्याला सर्वांना बघायला मिळेल. खूप छान विलासजी, खूपच म्हणजे मी तर म्हणतो इंटिग्रेटेड उत्तर आहे तुमचं. अगदी म्हणजे सर्वसमावेशक तुम्ही सगळ्या काही गोष्टी सांगितल्या. एक छोटासा नाजूक प्रश्न आपल्या नाशिकच्या काही शेतकऱ्यांचा आहे, विशेषतः जे म्हणजे जो तुमचा अगदी जिव्हाळ्याचा विषय द्राक्ष आणि द्राक्ष पिकांचे जे निर्यातक आहेत त्यांना खूप चढ उतार गेल्या 3-4 वर्षात सहन करावे लागलेले आहेत. तर आता काय झालं की आता यावर्षी थोडस असं वाटत होतं की खूप चांगलं होऊन जाईल, परंतु यावर्षी परत या कोरोनामुळे परत निराशा झाली आणि मागच्या वर्षी बी थोडे प्रॉब्लेम आले ते, यावर्षी निराशा. आता काय त्यांच्या मनात जरा काय आपण पाहिलं काही म्हणजे ते खूप वाईट वाटत होतं. काही शेतकरी द्राक्ष बाग तोडत होते, ते पाहून जात नव्हतं. तुमचं तर हृदय त्याच्यात काय तुम्हाला वेदना झाल्या असेल मला तर माहित नाही, पण डेफिनेटली तुम्हाला खूप त्रास झाला असेल या सगळ्या गोष्टी पाहताना. तर आता या विशेषतः द्राक्ष बाबतीत जरा थोडं सगळ्यांचे काही जरा विचार म्हणजे तुमचे विचार जरा ऐकायचे. द्राक्षाबद्दल आता काय होऊ शकतं, काय करायला पाहिजे किंवा काय काय तुम्ही उत्तर तसं एक ज्याला म्हणतो ना सगळं टोटलिटी मध्ये बरंच उत्तर दिलंय, पण थोडं पर्टिक्युलरली द्राक्ष पिकाबद्दल जरा सगळ्यांचे एक प्रश्न आहेत, त्याच्याबद्दल थोडं गाईड केलं तर आवडेल सगळ्यांना. द्राक्ष शेतकऱ्यांची यावर्षी जी काही कोंडी झाली आहे ही म्हणजे एक तर कोरोनामुळे तर जवळजवळ 30% आपला द्राक्षाचं सर्व म्हणजे नाशिक जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रातले जवळजवळ 30% द्राक्ष मागे आपले सर्व अटकलेत. जवळजवळ जर तुम्ही पाहिलं आकडेवारी तर 6 लाख टन द्राक्ष या कोरोनाच्या सगळ्या संकटामध्ये सगळी फसलीत. आणि जे काही आपल्या एक्सपोर्टसाठी 70 रुपयाच्या दरम्यान चाललेला रेट तो डायरेक्ट 20 रुपयावर आणि डोमेस्टिकला 35-40 रुपयावर, आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लॉस हे तर एक घडलं. पण त्याच्या आधी पावसाने जे काही सप्टेंबर-ऑक्टोबरचा जो पाऊस झाला तो म्हणजे तो एक संकट असं होतं की 50 वर्षात मागच्या झाला नाही असं प्रकारचा तो पाऊस आणि अशा प्रकारची ती सगळी आपले सगळ्या म्हणजे निसर्गाची सगळी सिच्युएशन होती. आणि कोरोना म्हणजे 100 वर्षात येणारं संकट, म्हणजे अशी 2 मोठी संकट एकाच वर्षात द्राक्ष उत्पादकांनी पाहिलेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणात म्हणजे सगळ्यांचंच आर्थिक नुकसान आणि कंबरड मोडाचं हे सगळं या वर्ष आपण सर्वांनीच अनुभवलेलं आहे. आणि म्हणजे सुरुवातीचा टप्पा असा होता का एक 35-40% क्रॉप कमी झालं ते पावसामुळे, तिथं खूप मोठ्या प्रमाणात फटका. आम्ही सटाणा आपला सगळा परिसर असेल कसमध्ये पट्ट्यात 95% क्रॉप फक्त पावसाने पहिल्या पट्ट्यात खराब झालं. जानेवारीचा महिना असा होता का क्रॅक झाल्यामुळे ज्या व्हरायटी आपल्याकडे आहे त्याला थॉम्सन सारख्या व्हरायटी क्रॅकमुळे त्याला नुकसान, आणि मार्च नंतर सगळं लॉकडाऊनमुळे. तर सर्वांनीच म्हणजे असं म्हणजे लकीली जर तुम्ही म्हणाल तर 5 ते 10% लोकांना थोडेसे या परिस्थितीमध्ये वाचले असतील. 90 ते 95% लोकांनी या सगळ्या सिच्युएशन मध्ये आर्थिक नुकसान भोगलेलं आहे. आणि त्याचबरोबर मागचे 3-4 वर्ष अडचणीची आहे ती सर्वांना कल्पना आहे. हे सर्व एक आता जी काही परिस्थिती आहे ती आपल्या समोर आहे, त्यात काही आपण ती लपवण्यात किंवा त्याच्याविषयी आपण काही दुमत असं काही कारण नाहीत. पण द्राक्ष बागायतदारासाठी मला वाटतं हे काही नवीन नाहीत. मी आता मागच्या वेळेस जो काही उल्लेख केला लिओसीचा उल्लेख केला, म्हणजे आम्ही त्या 2010 आणि 2020 या 10 वर्षाच्या काळामध्ये जर विचार केला तर लिओसिन असाच एक प्रसंग होता की त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन नुकसान झालं. आणि आता 2020 10 वर्षामधले 5 वर्ष सरासरी मी 2014-15चे गारपीट पाहिले, 2017चं मार्केट क्रॅश पाहिलं, आता हे सगळं संकट, म्हणजे 5 वर्ष तर 10 वर्षातले 5 वर्ष अवघडच आहेत. आणि ते प्रत्येक पिकाच्या बाबतीत आहेत. पण द्राक्षामध्ये एक चांगली गोष्ट काय, तुम्ही जर इतर पिकावर्षी तुलना केली तर द्राक्ष पिकामध्ये ना काही प्रमाणात संघटित आपण सर्व झालेलो आहोत. म्हणजे द्राक्ष उत्पादक संघ म्हणजे द्राक्ष बागायतदार संघ असेल जवळ 50 वर्षाचे त्याला आज पार्श्वभूमी आहेत. उत्पादनाच्या पातळीवर जे काही आज शेतकऱ्यांनी यश मिळवलं ते एकत्रित आल्यामुळे. आणि पुढे मार्केट साईडला आहे म्हणजे एक्सपोर्ट आज महाराष्ट्रात चांगला होत असेल द्राक्षामध्ये तर त्याचं कारण आहे की शेतकऱ्यांनीच पुढाकार घेऊन संघटित होऊन काही केलं आणि त्याला आता ऑर्गनाइज स्ट्रक्चर तयार झालं. याच्यामध्ये त्यामुळे घाबरून जाण्यासारखं आणि अशा प्रकारचं काही म्हणजे फ्रस्ट्रेट होण्याचं काहीच कारण नाही. संकटाला आपण पूर्ण उरलोय, आपल्यामध्ये ती तशा प्रकारची वृत्ती आहे तर म्हणूनच आपण प्रगती करत चाललोय. आणि त्या अर्थाने मग जर पाहिलं तर तुम्हाला म्हणजे मला जे काही दिसतंय आपले बरेचसे प्रश्न असतील आता ह्या लॉकडाऊनच्या किंवा कोरोनाच्या काळामध्ये ऑर्गनाइज मार्केटचे विषय जे काही झालं, द्राक्षाचे बाजार कोंडी व्हायचं,
तर ते फक्त शेतकरी कधीही स्वतःहून डोमेस्टिक मार्केटमध्ये त्यांनी मार्केटिंग करायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे कोंडी झाले. म्हणजे बाजारामध्ये सगळे आज जे कोणी व्यापारी असतील सगळे असतील त्यांनी हातवरती केल्यामुळे सगळा माल अटकला. आता ह्या पिरियडला जे काही शेतकऱ्यांची यंत्रणा उभं राहायचा प्रयत्न होईल किंवा या ऑर्गनाइज रिटेलला, त्यामुळे पुढच्या 5 वर्षात तुम्हाला तो डोमेस्टिक मार्केटमध्ये द्राक्षाची बाजाराची समस्या बऱ्याच संपल्याला दिसते. आणि एक्सपोर्ट मार्केटमध्ये तिथे तर एवढं नक्की आहे, मागच्या 5 वर्ष 7 महिने आम्ही बोलतोय तर व्हरायटी बदलल्याशिवाय आपण आपली ग्रोथ नाही आहे. आणि ते जे काही थॉम्सनवर आधारित आपला सगळा एक्सपोर्ट होता तो आपल्याला बदलण्याची जी निकड होती ती त्या दृष्टीने बरेच पावलं उचलले गेलेत. मागच्या 2-3 वर्षामध्ये ज्या काही व्हरायटी नवीन आणायचं काम झालंय, यावर्षी जर सांगायचं म्हटलं 15 आपण यावर्षी आम्ही एक्सपोर्ट करायचा प्रयत्न केला सह्याद्रीने. त्याचबरोबर नवीन व्हरायटी जवळ यावर्षी 20 व्हरायटी सह्याद्री मार्केटमध्ये म्हणजे आपल्या सगळ्या पेटंट व्हरायटी सह्याद्री घेऊन येते. आणि तसेच अजूनही काही 2-3 जे काही आहेत काही असे खासगी निराधार ते घेऊन येत आहेत. तर ह्या व्हरायटी डेव्हलपमेंटचा विषय जो एक मोठा आपला एक मागच्या 8-10 वर्षाचा प्रश्न होता तो सुटायला लागतोय. त्याचा फायदा काय होणार आहे, कारण मार्केटमध्ये म्हणजे आता जे काही नवीन मार्केट आहेत, चायना सारखे मार्केट आहेत किंवा जे US सारखं मार्केट आहे, अमेरिकेमध्ये अजून आपले द्राक्ष गेलेले नाहीत, ते मार्केट ओपन व्हायला आपल्याला संधी तयार होणार आहे. म्हणजे पुढच्या 5 वर्षात आपल्या अमेरिकेमध्ये द्राक्ष जायला लागले, जसे युरोपला जातात तसे जायला 100% दिसतील. आणि त्याचं कारण आहे का, आपण इतर चायना आपले साऊथ आफ्रिका आणि चिली या दोघांच्या तुलनेमध्ये आपला प्रोडक्शन कॉस्ट कमी असल्यामुळे आपल्याला ऑलरेडी मार्केटमध्ये डिमांड आहे. फक्त आपल्याला त्या क्वालिटीची द्राक्ष पाहिजे ग्राहकाला, ती पिकवायला मर्यादा होत्या व्हरायटीच्या, तो गुंता सुटल्यामुळे एक्सपोर्ट मार्केटमध्ये संधी वाढणार आहेत. त्यामुळे जे नुकसानी तुम्हाला आता दिसत आहेत त्या नुकसानी भरून काढायला संधी आहेत, एवढं नक्की द्राक्ष उत्पादक लक्षात घ्यायला हवं. आणि त्यामुळं हिंमत धरून ठेवायला हवी, टिकून राहायची, संकटाच्या काळात जो टिकून राहील तोच पुढे जाणार आहे. त्यामुळे बिलकुल काही घाबरू नका, नुकसान होत राहतात पण त्या नुकसानीला भरून काढायला आपल्याला परत संधी होणार आहे. इतर उद्योगापेक्षा द्राक्ष उत्पादक लवकर उभा राहील आणि पुढच्या याच्यात म्हणजे व्हरायटीमुळे मला जे दिसतंय नवी संधी ज्या डोमेस्टिक मार्केटला तयार होणार आहेत, त्यामुळे पुढच्या 3-4 वर्षातच आहे ना परत एक चांगले दिवस आपण द्राक्षामध्ये बघू, यात काही शंका नाही. तर बिलकुल कुठेही फ्रस्ट्रेट होऊ नका, एवढंच मी द्राक्ष उत्पादकांना सांगेन. आणि हा काळ अवघड आहे आता, हे जे काही 6 महिने, पण असाच काळ लिओसिनचा पाहिलेला आहे. म्हणजे मी जे काही 2010चा तो काळ पाहिला लिओसिनचा, तो काळ नसता पाहिला तर आम्ही हे सगळं सह्याद्री उभे करू शकलो नसतो. म्हणजे वाईट काळामध्ये एक नक्की होतं का त्याच्यातून झेप घेण्यासाठी माणूस अजून झपाट्याने प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नामध्ये एक पाऊल अजून पुढे गेला असतो. हा कोरोनाचा काळ असाच आहे. 2020 मध्ये जे काही घडतंय याच्यामुळे सर्वांचाच आपला जे काही प्रॉब्लेम्स आहे ते सोडवण्याचा वेग वाढणार आहे. द्राक्ष इंडस्ट्री इतर सगळ्या पिकापेक्षा झपाट्याने पुढे गेलेली, म्हणजे मागाशी जो काही उल्लेख केला आपण सगळ्या पिकांमध्ये, त्याच्यामध्ये द्राक्ष इंडस्ट्री सगळ्यापेक्षा अग्रेसर असणार आहे. माझं वैयक्तिक जे काही अनुमान आहेत 2030ला द्राक्ष इंडस्ट्री या आपल्या महाराष्ट्रातल्या शुगर इंडस्ट्रीपेक्षा मोठी झालेली असेल. शुगर इंडस्ट्री जी काही सध्या आहे 30,000 कोटीची, त्याच्यापेक्षा द्राक्ष इंडस्ट्री मोठी झालेली असेल, हे नक्की आहे. आम्ही 50,000 कोटी द्राक्ष इंडस्ट्री महाराष्ट्रात उभी राहिलेली असं चित्र समोर बघतोय. आणि ते फक्त नुसतं म्हणजे कल्पना म्हणून नाही तर तशी ती वस्तुस्थिती आहे, तेवढी संधी आहे. जागतिक बाजारामध्ये आपल्याला संधी आहेत आणि डोमेस्टिक मार्केटमध्ये बी आता जे काही सगळे बदल होत आहे त्याच्यामुळे आपण नक्कीच आता ऑर्गनाइज जे काही होणार आहे तर 10 वर्षामध्ये ग्रेप इंडस्ट्री खूप पुढच्या टप्प्यावर गेलेली असेल. त्या इंडस्ट्रीमध्ये जे कोणी आहेत, उत्पादक म्हणून आहेत किंवा कोणी ट्रेडर म्हणून आहेत किंवा कोणी पॅकिंग मटेरियल आहे, सगळ्यांना मी एवढं सांगेल का खूप चांगल्या प्रकारची परिस्थिती ग्रेप इंडस्ट्रीत असणार आहे. त्यामुळे इतर उद्योगाच्या तुलनेत आपण नशिबान आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. आजचा काळ फक्त एवढं वर्ष टप आहे, एवढं सर्वांनाच मान्य करावं लागेल. खूपच आशावादी दृष्टिकोन आहे आता तुमचा. आणि आपण लोक म्हणतो की तुमच्या तोंडात साखर पडो, पण मी तर म्हणतो तुमच्या तोंडात द्राक्ष पडो. कारण की आता ही म्हणच बदलली पाहिजे. द्राक्षपेक्षा साखरेपेक्षा द्राक्षाचा टर्नओव्हर आपल्याला वाढवायचा आहे आणि सगळ्यांनी त्या पद्धतीने. तुम्ही तर ते जपान आणि अमेरिका या अनटच्ड आणि चायना हे जे 3 मोठे आपले मार्केट आहे तिथपर्यंत आपली द्राक्ष पोहोचली. आणि अजून जे काही तुम्ही म्हणताय संघटित प्रयत्न केले, ब्रँडिंग केलं, तर खूप काही घडण्याची शक्यता आहे. एक विलास शिंदे एवढं काही करू शकतात तर डेफिनेटली आपण सगळेजण याच्या पद्धतीने काम केलं तर खूप काही होणं शक्य आहे. विलासजी, तुम्ही जे रिटेल आउटलेट्स जे काही केले आहे ते सुद्धा खूप चांगले लोकप्रिय होत आहेत. म्हणजे आपल्या नाशिकमध्ये आहे, मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही केले. तर रिटेल आउटलेट बद्दल थोडीशी जरा कल्पना अजून सांगितली लोकांना, म्हणजे काय की अजून ठिकठिकाणी अशा गोष्टी होऊ शकतील. आणि जो तुम्ही एक इंडिजिनस मार्केटचा जो काही विषय सांगितला तो खूप महत्वाचा आहे, कारण की आपण इंडिजिनस मार्केटकडे लक्षच दिलं नव्हतं यावेळेस. आणि त्यामुळे आपल्याला जरा अडचणी आल्या.
तर आज तुम्ही तर त्याच्यावर ऑलरेडी एक पाऊल पुढे आहे, तुम्ही ऑलरेडी आउटलेट केली आहे. तर या आउटलेट म्हणजे इंडिजिनस मार्केटमध्ये आउटलेट आणि ब्रँडिंग हे तुम्ही बऱ्यापैकी उत्तर दिलं आहे. पण तरी तुमचं या संदर्भातलं तुमचं विजन काय आहे आणि काय काय केलं पाहिजे या विशेषतः देशांतर्गत मार्केट मिळवण्याच्या हिशोबाने? खरं तर आता आम्ही जे काही करतोय तर रिटेलचं ते एकदम छोटं ऍक्टिव्हिटी होती, 12-13 स्टोअर्स. खरं म्हणजे फार काही मोठं ते अजून काम उभं राहिलेलं नाहीये. पण एक दिशा नक्की आम्ही म्हणजे मागच्या 3 वर्षापासून घेऊन चाललोय, की आपण आपल्याला जर खऱ्या अर्थाने शाश्वत आपला शेती व्यवसाय उभा करायचा असेल, सह्याद्री किंवा सर्व या उत्पादक कंपन्यांचं तर एक चांगल्या पद्धतीने पूर्ण एक पुढच्या 100 वर्षाच्या दृष्टीने आपल्याला एक स्ट्रक्चर उभं करायचं असेल, तर आपल्याला देशातल्या बाजारामध्ये ग्राहकापर्यंत डायरेक्ट गेलं पाहिजेत आणि ते पूर्णपणे एक ऑर्गनाइज स्ट्रक्चरने आणि एका ब्रँडने गेलं पाहिजेत. आपण आता बऱ्याच शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो का शेतकऱ्यांनी डायरेक्ट विकलं पाहिजे आणि त्यासाठी मग फार्मर मार्केट किंवा मग काही रयतू बाजार किंवा असे छोटे छोटे काही काही कल्पना सगळ्या केल्या जातात. पण यामध्ये हा मुद्दा लक्षात घेतला जात नाही का रिटेल जेव्हा आपण ज्या म्हणजे ग्राहकाच्या बाजूने जेव्हा विचार करतो तर तेव्हा म्हणजे असं काही नसतं फक्त तुम्ही वैयक्तिक म्हणून गेले आणि लगेच तो ग्राहक तुम्हाला म्हणेल अरे वा शेतकरी स्वतः आलाय तेव्हा मग लगेच तो स्वागत करेल, असं बिलकुल नाही. त्याला ग्राहक हा काय म्हणा हा एक म्हणजे तो ग्राहक आपण जसं म्हणतो ग्राहक हा राजा आहे आणि तो जेव्हा विचार करतो एखाद्या वस्तूचा विचार करताना तो सगळ्या अंगाने विचार करतो. तो मला असं मुद्दा मी म्हटलंच की फूड सेफ्टीचा मुद्दा महत्वाचा आहे, तो आता लक्षात घेणं आहे. पण त्याला तो एक अँगल जसा आहे तसा मग तो प्राइसचा अँगल तसंच क्वालिटीचा अँगल आणि तो सगळ्या जो कोणी असेल त्याच्या पुढचे पर्याय त्या पर्यायामध्ये जो चांगला पर्याय तो तिकडे जाणार. मग तो शेतकरी आहे का कोणी व्यापारी आहे का कोणी आहे तो नाही बघत. तो बघणार का जो त्याची गरज पूर्ण करणार व्यवस्थित किंवा तो हाय नाही विचार करणार तो भारतीय माणूस आहे का तो अमेरिकन आहे का तो चायनीज आहे. त्यामुळे आपल्याला म्हणजे मी जर शेतकरी म्हणून मला वाटतं का मी स्वतः ग्राहकापर्यंत जावा, मी तेवढं ते मी स्वतःच रिटेल करावं, तर मला त्या दृष्टीने तयारच व्हावं लागेल. तेवढं त्या अर्थाने ग्राहकाचं समाधान करण्यात तयार व्हावं लागेल. आम्ही मग आणि हे करण्यासाठी त्याला स्केल पाहिजेत. ते वैयक्तिक कुठंतरी 2 एकर शेतकऱ्याचं काम नाही किंवा वैयक्तिक एखाद्या प्रोड्युसर कंपनीचं काम नाही. त्याला म्हणजे ती कॉम्पिटिशन मागाशी मी नावं जशी घेतली मोठे मोठे जे काही आता रिटेल सगळे ऑर्गनाइज प्लेयर भारतात तयार होतात त्यांच्याबरोबर कॉम्पिट करायला तुम्ही तयार व्हायला पाहिजे. तुम्ही तेवढी तुमची कॅपॅसिटी तयार करावी लागेल आणि ते तयार करण्याचं काम आम्ही म्हणजे नक्कीच सह्याद्री सगळे करते त्याचं फाउंडेशन करते. वैयक्तिक जो काही दृष्टिकोन आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांनी का करावं रिटेल, एखादं म्हणेल शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचं काम करावं ना त्यांनी उत्पादन करावं आणि विक्री करणार विक्री करेल, तुम्ही कशाला याच्या फंद्यात पडतायत. आम्हाला असं वाटतंय का आपण जर वाटतंय का जर ग्राहकाच्या रुपयामध्ये सध्या जे 25 पैसे मिळतात त्याच्याऐवजी 50 पैसे मिळायला पाहिजे किंवा 50 पैसे जास्त मिळायला पाहिजे, तर मला स्वतःलाच पुढाकार घ्यायला पाहिजेत. शेतकऱ्यांनीच स्वतःचं एक ऑर्गनाइज रिटेल उभं करायला पाहिजेत आणि एक जे काही विजन आहे त्या जो काही ग्राहकाचा रूप आहे त्याच्यामध्ये जसं अमूलने आज जवळजवळ 70 पैसे अमूल आज त्यांच्या दूध उत्पादकांना देऊ शकते कारण ते त्यांच्या एका ब्रँडने आज मार्केटमध्ये आहे. त्यांचं स्वतःचं मार्केटिंगची सगळी यंत्रणा उभी राहिली, ऑर्गनाइज त्यांचं सगळं डिस्ट्रीब्युशन यंत्रणा उभी राहिली. तर तशी आपली करणं या हॉर्टिकल्चर क्रॉपमध्ये आणि त्यात प्लस अजून एक टप्पा पुढचा म्हणजे स्वतःच रिटेल उभं करणं जे अमूलने अजून केलं नाही ते जर करू शकलो तर अजूनही आपण बेटर रिटर्न आपल्या फार्मरला देऊ शकू आणि मग ती जी व्यवस्था उभी राहिली ती तर म्हणजे सर्वात इफिशियंट असेल, जास्तीत जास्त रिटेल शेतकऱ्याला देणारी असेल आणि त्याचबरोबर ती जास्त टिकणारी असेल. पुढच्या 100 वर्ष जर एखादी यंत्रणा टिकावी तर तिच्यावरचा कंट्रोल हा शेतकऱ्याचाच असणं हा गरजेचा आहे. असा ह्या सगळ्या म्हणजे स्वतःच्या आमच्या जे काही रिटेल उभे करण्यामध्ये थॉट आहेत. फक्त हे उभं करणं ही नुसती कल्पना किंवा फक्त आपण अशा शेख चिल्ली सारख्या आपण गप्पा मारल्या होणार नाहीत. तर त्याला तेवढं इन्व्हेस्टमेंट तेवढं त्या प्रकारचं सगळंच मॅनपॉवर स्किल सगळं हे असेल टेक्नॉलॉजी असतील त्याचबरोबर सगळं मोठ्या प्रमाणात कॅपिटल हे टाकावं लागणार आहेत. आम्ही जे काही तुम्ही मागच्या वेळेस उल्लेख केला एफएमओ बँकेचा उल्लेख केला. एफएमओ जे नेदरलँडचं सगळं बँक आहे त्यांची गव्हर्नमेंट होऊन त्यांनी जे काही सह्याद्रीला आता फंडिंग केलंय जवळजवळ $15 मिलियन म्हणजे 120 कोटीचं ते फक्त या रिटेल यंत्रणा उभ्या करण्यासाठी. फार्मा प्रोड्युसर कंपनी म्हणून जसे काही फायदे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना मालकी हक्क भेटतो त्यांना त्याचे बेनिफिट मिळत आहेत पण त्यावर काही मर्यादा आहे का. फार्मा प्रोड्युसर कंपनीला शेअर मार्केटमधून पैसे घेता येत नाही, फार्मा प्रोड्युसर कंपनीला खाजगी इन्व्हेस्टरकडून पैसे घेता येत नाहीत. इथे बँकेचे पैसे घेऊन आम्ही हा करायचा प्रयत्न करतोय फक्त ते कमी व्याजदराने असल्यामुळे त्याला आम्हाला वाटतंय का ताकद आपल्याला मिळेल. पण असे प्रयत्न म्हणजे असे जरा ऑर्गनाइज रिटेलचे शेतकऱ्यांचे प्रयत्न करताना हाच विचार करावा लागेल का इतर मोठ्या रिटेलरवर कॉम्पिट करताना म्हणजे हा कमीत कमी रिटेलचा इनिशिएटिव्ह घेताना 5,000 कोटीचं उद्देश ठेवूनच कोणालाही त्याचा उद्देश चालावा लागेल आणि त्या दृष्टीने तयारी करावी लागेल कारण तरच टिकेल तो.
कोणी म्हणेल का मी आता 2 एकरची माझी द्राक्ष आहेत आणि स्वतः जाऊन विकतो, तर तो कधीच नाही, म्हणजे ते फायद्यात विकू शकत नाही. त्याला लक्षात येईल की अरे यार हे सगळं करण्यापेक्षा आपण जागेवर विकून देणं शहाणपण आहे. छोट्या स्केलवर रिटेलच्या कल्पना कधीच व्यवहाराने येत का टिकू शकत नाहीत. मग त्या शेतकऱ्याच्या पातळीवर असेल किंवा पुढे कंपन्यांच्या, याला एक मोठं ऑर्गनाइज स्ट्रक्चरच घेऊनच आपल्याला जावं लागेल. त्या दृष्टीने मग सर्व संबंधित घटकांना एकत्र यायचा विचार करावा लागेल. आम्ही 3 टायरच्या सिस्टीमने बोलतोय. एक प्रोडक्शनची एक म्हणजे फर्स्ट टियर जिथे शेतकरी वैती पातळीवर करतायत. दुसरं जे पोस्ट हार्वेस्टचा टप्पा ऍग्रिगेशनचा, जिथं उत्पादक कंपन्या म्हणून एकत्र येत आहेत त्यांच्या लेवलला पोस्ट हार्वेस्ट म्हणजे प्रोडक्ट हँडलिंग आणि त्याचं सगळं प्रोसेसिंगचे विषय होतात. आणि तिसरा मार्केट जो विषय आहे हा त्याच्या फेडरेशनच्या पातळीवरच व्हायला पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे नंतर जो काही आहे रिटेलसाठी अजून मोठं म्हणजे एक चांगलं ऑर्गनाइज स्ट्रक्चर उभं करून जावं लागेल. असेच प्रयत्न आता म्हणजे कोणी असेल महाराष्ट्रात आपण विचार करतो किंवा देशात अशा पद्धतीने जे जातील ते सक्सेस होतील. बाकीचे नक्कीच त्यांना अपयशच बघावं लागेल. विलासजी धन्यवाद, खूप सुंदर तुम्ही सांगितलं याबद्दल. एक मागच्या रविवारीचा हा प्रश्न आलेला होता आणि तो आता या अनुषंगाने खूपच उचित आहे. असं आहे की आपले जे इंजिनियर्स आहेत किंवा जे शिकलेले लोक आहेत ते शेतीपासून दूर पळत आहेत. म्हणजे घरी शेती, मी विलासजी अनेक असे शेतकरी परत शेतीत पाठवले. 40 एकर घरची शेती आणि इथे तो 10,000च्या नोकरीसाठी अर्ज करताना पाहिलं तर मला तर असं वाटलं होतं की त्याला एक आपण द्यावी की काय. असे जेव्हा लोक पाहताना खूप चीड येते आम्हाला. तर काय की आता हे जे सुशिक्षित मंडळी जे आहेत, जे आपले शेतकरी जिथे मागे पडतात मार्केटिंग मध्ये, यांनी जरा थोडासा हा शेतमाल मार्केटिंग मध्ये थोडा पुढाकार घेतला. इंजिनियर्स लोक आले, थोडेसे मॅनेजमेंट डिग्री घेतलेले लोक पुढे आले. असे खूप स्टोरीज आहे. IIM मधले ग्रॅज्युएट झालेले लोक आज ऍग्रिकल्चर मार्केटिंग मध्ये करतायत. तर आणि आपण सुद्धा एमटेक इंजिनिअरिंग केलंय, एमटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग केलंय, तर आपण अशी दिशा देऊ शकलेले आहे. तर असे जेव्हा सुशिक्षित मंडळी जेव्हा आली, त्यांना जर या मातीविषयी प्रेम निर्माण झालं आणि त्यांना जर या शेतमालाबद्दल जर थोडं काही झालं, आय थिंक खूप मोठी क्रांती घडू शकेल. तुम्हाला काय वाटतं हे लोक आकर्षित करण्यासाठी काय करायला हवं शेतीकडे आकर्षित? कारण की काही लोकांना असं वाटतं की शेतीत काहीच हे नाही, कारण शेती सारखं तर कशातच दम नाही. हे तर आपल्याला तुम्हालाही कळतं. तर जरा याच्याबद्दल जरा थोडस जरा सांगितलं तर बरं होईल. नाही मग एकदम मला वाटतं म्हणजे आजचं या सगळ्या विषयाचा समाप करताना हा खूप म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे. आणि हाच मुद्द्याला धरूनच मला वाटतं आपण सर्वांनी सगळी दिशा पकडायला पाहिजे. आकर्षित करायला म्हणजे काय करायला पाहिजे हा जो मुद्दा आहे, याला तर मी एवढंच म्हणेल का अशा प्रकारच्या चांगल्या प्रकारच्या असे स्टोरीज तयार होणं, सक्सेस स्टोरीज तयार होणं, तर तेच त्याचा एक भाग झाला. पण त्याच्या पलीकडे मी म्हणेल हे जे कोणी आहे शेतकऱ्यांची मुलं, तुम्ही जसं सांगितलं 40 एकरच्या शेतकऱ्याचं मुलाचं उदाहरण सांगितलं, किंवा कोणी असे अजून असतील शिकलेले इंजिनियर्स असतील, सगळे असतील, हे जे काही आज बघतायत का ग्रामीण भागात काही अर्थ नाहीये, ग्रामीण भागात कोणत्याही संधी नाहीयेत म्हणून शहराकडे जायचं, किंवा शेतीमध्ये संधी नाही म्हणून दुसरीकडे जायचं. त्यांना हे लक्षात यायला पाहिजे का जिथं प्रॉब्लेम आहे तिथं संधी आहे, जिथं इश्यू आहे तिथं ते सॉर्ट आउट करण्यासाठी तुम्हाला काहीतरी नवीन घडवण्यासाठीच म्हणून काही संधी आहे. आणि त्यामुळेच शेतीकडे म्हणजे इथं संधी आहे. फक्त त्या घ्यायला तशा प्रकारची मानसिकता, त्या प्रकारचा आपली सगळी ती विचारधारा आहे का, हा प्रश्न आहे. आता हे मी जे काही एवढं चित्र मांडण्याचा प्रयत्न केला, यातला एक मुद्दा जो होता ठळक मुद्दा, की घडवणारा कोणीतरी शेवटी व्यक्तीच असतो. आम्ही आता बऱ्याचदा फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या बाबतीत जेव्हा चर्चा होते, अरे फार्मा प्रोड्युसर कंपन्या खूप तयार झाल्यात मग तरी पण काही होत का नाहीत, तर त्यातला एक जो मुद्दा काय आम्ही मांडतो, हे सगळे काय ते व्हेइकल आहेत. हे सगळ्या म्हणजे एखादी प्रोड्युसर कंपनी, एखादी संस्था, एखादी कोऑपरेटिव्ह संस्था असेल, या उभ्या राहतात, पण त्या मग बदल काय घडू शकत नाहीत. तर त्या काय ती झाली शेवटी ती व्हेइकल आहे, तो चालवणारा जो ड्रायव्हर आहे तो कोणीतरी शेवटी तो घटक जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. आणि चालवणारा ड्रायव्हर म्हणजे त्याचे जे काही लिडरशिप आहे, त्याचे जे काही ड्रायव्हर्स आहेत, याच्यावर त्या संस्थेचं किंवा त्या सगळ्या ज्या काही कल्पनेचं यश अवलंबून असतं. आणि ती जे काही आहेत म्हणजे ड्रायव्हर्स म्हणजे काय, शेवटी कोणाला तरी बसवलं म्हणून तो ड्रायव्हर होत नाही, तो कॅपेबलच पाहिजे. कॅपेबल म्हणजे काय, तो वेगळ्या अर्थाने, मग तो तांत्रिक अर्थाने कॅपेबल, तो मॅनेजमेंटच्या स्किलच्या अर्थाने कॅपेबल, त्याच्यापेक्षा त्याचं महत्वाचं म्हणजे त्याचं इंटेन्शन, त्याचा सगळा जो थॉट, त्याचं जे काही पॉझिटिव्ह माइंडसेट आहे, हा मला वाटतं सगळ्यात महत्वाचा फरक असतो. अशा प्रकारची लोक ग्रामीण भागात आपल्या शेतकऱ्यांच्याच सगळ्या कम्युनिटीमधून पुढे येणं आणि त्यांच्यातूनच मग नंतर हे सगळं बदल घडवून आणण्याचं हे सगळं चित्र उभं राहणं, हेच दिशा असायला पाहिजे.
त्यामुळे असे कोणी जे तरुण असतील त्यांनी तर पहिला हाच विचार करणं एका संधी तुमच्यासाठी आहेत, तुम्ही नाही घेतला दुसरा कोणीतरी घेणार आहे. माझ्याच माहितीमध्ये सर्कलमध्ये खूप असे लोक आहेत, जसं तुम्ही IIMचा उल्लेख केलात, माझ्या माहितीत काही असे लोक आहेत जे यात एक अमेरिकन एक केलॉग्स मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधून एक आलेला एक स्टुडंट जो भारतातल्या ऍग्रिकल्चरचा त्याच्या प्रोजेक्टचा भाग म्हणून आला आणि इथल्या संधी बघून तो इथंच राहिला आहे आणि त्यांनी आता एक त्याचं ऍग्रिकल्चर रिलेटेड स्टार्टअप चालू केलेले आहे आणि चांगलं चाललेलं आहे. दुसरं अजून एक याचा इंग्लंड मधून एक जण याचा इरिगेशन रिलेटेड एक आपल्या काही लो कॉस्ट इरिगेशन सोल्युशनसाठी भारतामध्ये कंपनी चालू त्यांनी केलेली आहे. असे म्हणजे बाहेरचे लोक येऊन आपल्या संधी घ्यायचा प्रयत्न करतात आणि आपल्या लोकांना ते आपल्या संधी न दिसत आपल्याला ते प्रॉब्लेम वाटतात. तर त्याच्यामध्ये मला वाटतं फक्त आपला या प्रत्येक तरुणाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. मानसिक बदलण्यासाठी जास्तीत जास्त चांगली उदाहरणं अशा प्रकारचे सक्सेस स्टोरीज वगैरे राहणं गरजेचे आहेत. आम्ही राहुरी विद्यापीठातून आलोय. राहुरी विद्यापीठात जर तुम्ही गेले असाल, तुम्हाला कल्पना असेल तर तिथं कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं खूप मोठं वातावरण आहे. तिथे सगळे ऍग्रिकल्चरची डिग्री घेतात, पण सगळे काय करतात डिग्री घेऊन तर एखाद्या सरकारी नोकरीसाठी एखाद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करण्यात त्याच्यामध्ये 4-4-5 वर्ष घालवतात. त्यांना त्यांच्या क्षेत्रात संधी वाटतच नाहीत. याचं कारण ते आहे ना की त्यांनी कधी ना त्याच्याकडे व्यवसाय तिने पाहिलंच नाही. ऍग्रिकल्चरला आपण व्यवसाय तिने पाहिलं नाही, इंडस्ट्रीमध्ये पाहिलं नाही आणि ऍग्रिकल्चरमध्ये सक्सेस स्टोरी आपण फार करू शकलो नाही. हे जे काय आहे तर हे मान्य करायला पाहिजे आपण. मला वाटतं अशा जर सक्सेस स्टोरीज महाराष्ट्रामध्ये अशा जशा उभ्या राहायला लागतील तसं ते तरुणांचं त्याच्याकडचं कल बदलायला लागेल. आपण जे काय बोललोय 5 वर्षात 10 वर्षात हे 100% बदलायला तर मला तरी वैयक्तिक वाटतंय. माझ्या संपर्कात जेवढे येतात सगळे तरुण वगैरे नवीन असं म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट असलेले नक्कीच मोठ्या प्रमाणात आता वर्ग दिसतोय. आणि म्हणजे तुम्ही जे म्हटले इंजिनियर पासून तर कोणत्याही वेगळ्या क्षेत्रात येतात नाही, ते ऍग्रिकल्चरमध्ये डायरेक्ट त्याची डिग्री होल्डर नसतील, पण त्यांच्याकडं स्किल आहेत, वेगळ्या प्रकारचं त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे, त्या सर्वांमध्ये नक्कीच पोटेन्शियल आहेत. आपल्या महाराष्ट्रात तरी आहेत. मला वैयक्तिक तरी मी त्या बाबतीत नक्कीच सकारात्मक आहे. नाही, खूप प्रश्न आहे, परंतु आता वेळ आपल्याला पुरेसा नाहीये आणि आपल्याला आता थांबवावं लागतंय. पण खूप छान तुम्ही एक जो समारोप केला तो खूप महत्वाचा आहे. त्या संदर्भात मीही आपल्याशी पर्सनली येऊन बोलेल. ॲग्रोप्रेन्योरशिप ज्याला शेती उद्योजकता वाढीसाठी आमच्याही मनात बरंच काही आहे. आम्ही बरंच काही आधी केलेलं बी आहे. याच्यासाठी आम्हाला शेती मित्र मिळालेला आहे महाराष्ट्र शासनाचा, हे आपल्याला माहिती आहेच. अजून खूप काही गोष्टी करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी तुमच्यासारखे समर्थ पॉझिटिव्ह माइंडसेट वाले लोक जर आले तर आपण खूप काही करू शकतो. आणि जी आज तुम्ही दिशा सांगितली आहे तीच दिशा पकडून जर आपण तुम्ही जे म्हटले ना ते मला खूप पटलेलं आहे की गव्हर्नमेंट करेल तेव्हा करेल, पण आपण वैयक्तिक पातळीवर जेव्हा आपण काही सुरू कर आणि तुम्ही करून दाखवलेलं आहे सगळं, तर असं जर सगळ्यांनी जर विचार केला तर आय थिंक तुमचं जे काही मनात आहे की शेतीचं जे 5 पट उत्पन्न वाढू शकतं ते अगदी सहज शक्य आहे, विच इज नॉट ॲट ऑल डिफिकल्ट. आणि आपल्या भारतासारख्या आणि आपल्या नाशिक सारख्या अशा प्रगतीशील जिथे माइंडसेट आहे तिथे हे सहज शक्य आहे आणि आपल्यासारखी असंख्य उदाहरणं जिथे आहेत. तर डेफिनेटली तुम्ही एक ज्याला म्हणतो पथदर्शी सगळा तुमचा प्रकल्प आहे. तुमचे विचार सगळे असे प्रोग्रेसिव्ह माइंडचे आहेत. लोक याचा नक्कीच लोकांची मानसिकता बदलण्यात 100% उपयोग होईल, याच्यात काही शंकाच नाही. विलासजी खूप छान आपण गायडन्स केलंय आणि खूप सुंदर, म्हणजे याला म्हणतो ना इतकं डिटेलिंग आहे तुमच्याकडे, प्रत्येक प्रश्नाचं इतकं डिटेलिंग उत्तर आहे आणि इंटिग्रेटेड अप्रोच तुमचा स्वतःच आहे. त्यामुळे डेफिनेटली मी सुनीलजी फक्त एक समारोप करायच्या जाता नाही, 1 मिनिट फक्त मी घेऊ इच्छितो. जे काही आता उपस्थित आहेत ते सर्वांना मी एक आवर्जून सांगू इच्छितो का सह्याद्री जसे एक फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून एक 10 वर्षात उभी राहिलेत आणि जे बदल थोडाफार काही करू शकलेली आहेत, तर अशा संस्था अजून महाराष्ट्रात झपाट्याने उभ्या राहाव्यात. अशा प्रकारचे जे काही एंटरप्रेन्योरशिप आणि ती शेतकऱ्यांची म्हणून उभी राहावीत आणि खास करून जर हॉर्टिकल्चर सेक्टरमध्ये करायची ज्यांची इच्छा असेल त्यांच्यासाठी म्हणून सांगतोय एक आम्ही सह्याद्री मार्फत एक इनिशिएटिव्ह आम्ही घेतलाय. लॉकडाऊनच्या पिरियडच्या आधीच त्याची सुरुवात झालेली होती. फेब्रुवारी महिन्यामध्येच आम्ही त्या संदर्भात एक डिटेल वर्कशॉप सह्याद्रीला घेतलं होतं की फार्मर प्रोड्युसर कंपनी इन्क्युबेशन सेंटर फॉर हॉर्टिकल्चर सेक्टर, अशी एक कल्पना का म्हणजे अशा यंत्रणा हॉर्टिकल्चर मधल्या शेतकऱ्यांच्या ऑर्गनाइज यंत्रणा महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 500 उभ्या राहाव्यात, असं एक दिशा घेऊन सह्याद्रीचा, त्याचबरोबर टाटा ट्रस्ट, त्याचबरोबर टाटा स्टाईव्ह, त्याचबरोबर अजून टाटाचे जे काही इतर सगळे अलाइड कंपनीज आहेत आणि नंतर राज्य सरकार, अशा सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने एक इन्क्युबेशन सेंटर इथं उभं करण्याचं कल्पना आहे. जसं
आपलं आता उद्योगवर्धनीचा एक आंतरप्रुनर डेव्हलपमेंटचा सगळा जो काही थॉट आहे तसाच हा फार्मर प्रोड्युसर कंपनी शेती संदर्भातले असे उद्योग राहावेत अशा अर्थाने तो इनिशिएटिव्ह आहे, ज्याच्यामध्ये अशा सिलेक्टेड ऑर्गनायझेशनला त्यांना पूर्ण हँड होल्डिंग सगळ्या अर्थाने, म्हणजे त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटचा भाग असेल, त्यांना काही कॅपिटल क्रिएशनचा भाग असेल, मार्केटवर लिंकेजेसचा भाग असेल, इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन मध्ये सपोर्टचा भाग असेल, असं हँड होल्डिंग त्यांना करणं पुढच्या 3 ते 5 वर्ष, आणि त्यातून झपाट्याने असे यंत्र उभे राहणं असा एक इनिशिएटिव्ह राहणार आहे, जो ऑलरेडी आता या म्हणजे लॉकडाऊनमुळे थोडंसं त्याच्या अनाउन्समेंट पुढे गेली, पण हे जसं संपेल आम्ही त्याच्यावर लगेच ते सगळ्या ऍक्टिव्हिटी चालू होत आहेत. तर ज्यांना कोणी आता इथं जे कोणी ऐकणारे सगळे श्रोते आहेत त्याच्यामध्ये या संदर्भातले कोणी असतील म्हणजे ऍग्रिकल्चर मध्ये खास करून हॉर्टिकल्चर मध्ये ज्यांचा इंटरेस्ट आहे, तर त्यांना कुठेही अशा प्रकारचा काही हेल्प लागत असेल तर तो एक प्लॅटफॉर्म तयार होतोय, एवढं फक्त आपण सर्वांनी नोंद घ्यावी हे मी जाता जाता आपल्याला सांगतो. खूप छान. आपल्याला विलासजी मागे तुम्ही जेव्हा आता आमचं 25 वर्ष आताच पूर्ण होतंय 25 वर्ष, आम्ही इन्क्युबेशनचं ऑलरेडी काम सुरू केलंय. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझा जो चिरंजीव तो अमेरिकेत त्याच कामासाठी तिथे गेला होता. आणि आपण सुद्धा खूप इन्क्युबेशन मध्ये काम सुरू केलंय ऑलरेडी. आणि याच्यातही तुम्हाला ज्या पद्धतीने, मला कोणताही याच्यामध्ये स्वार्थ नाही, एकच आहे की आपल्या तुमची जी विजन आहे त्याला कुठेतरी जर सपोर्ट करता आला तर विल बी व्हेरी हॅपी टू डू इट. आपल्या कार्याला शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद आणि टेक केअर. थँक्यू. धन्यवाद.